नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण काय बघणार आहे बघा, नॉर्सेट 9 ची जस्ट 14 तारखेला झालेल्या प्रिलिम्स पेपर मधले सर्व एमसीक्यू आज आपण एनालिसिस करणार आहे। कुठली मेमरी बेस्ड एनालिसिस, म्हणजे आपल्याला जेवढं मेमरी मध्ये सेट झालेलं म्हणजे जेवढे विद्यार्थ्यांनी सगळीकडे पसरलेले एमसीक्यू आहे जे आपण आज सगळे कव्हर करणार आहे। मेमरी बेस्ड पेपर एनालिसिस आणि शेवटला आपण कट ऑफ एनालिसिस पण सांगणार आहे। मॅक्झिमम आपण सगळे एमसीक्यू कव्हर करण्याची बघितलेलं आहे। मॅक्झिमम क्वेश्चन्स आहेत आपल्याकडे। ओके, आपण मला वाटतं आपण नॉर्सेट 9 प्रिलिमची पेपर एनालिसिस करणारे मराठी मधले पहिलं चॅनल असणार आहे। ओके, चला आपण सुरू करूया। चला, सगळ्यांनी काय करायचं आहे, आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि त्याच्यासोबत सबस्क्राइब करायला विसरायचं नाही आहे आणि ही बेल आयकॉन पण दाबायचं आहे, कारण ज्यावेळी तुम्हाला नवीन व्हिडिओ भेटतील ज्यावेळी तुम्हाला ऑटोमॅटिकली नोटिफिकेशन येणार आहे। ओके, चला सुरू करूया। बघा, मॅक्झिमम क्वेश्चन्स असल्यामुळे आपण काय करणार आहे, थोडी स्पीड मध्ये जाणार आहे। रॅशनल वगैरे सर्व क्वेश्चनचे आपण बघणार नाही। जेवढी रॅशनल आहे मी तुम्हाला टाईप करून खाली ठेवलेलं आहे, जे तुम्ही बघू शकता। आपण जेवढी महत्त्वाची गोष्टी ज्या क्वेश्चनला लागते तेवढं बघत आपण पुढे जाणार आहे। ओके, चला पहिली क्वेश्चन कुठलं आहे बघा, वीकली यूज कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल। बघा, ही क्वेश्चन ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे। एक मिनिट मी कलर बदलतो। हां, ओके, चला वीकली यूज कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल कुठली आहे, मालायन, सहेली, छाया, मालाडी। मालायन आणि मालाडी हे कुठले, ही हार्मोनल आहे बरं का, हे हार्मोनल आहे कारण ह्याच्यामध्ये एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन होता। सहेली, छाया याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन आहे बरं का, खूप जणांनी विचारलेले आहे सहेली का छाया, कुठली उत्तर बरोबर आहे। बघा, छाया हे आहे की गव्हर्नमेंट सप्लाय बरं का, आणि सहेली हे पण ही सहेली आणि छायामध्ये सेम कंटेंट असते, फक्त ही सहेली ब्रँड नेम आहे, ज्यावेळी क्लासमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे। ओके, ब्रँड नेम। मग आपले उत्तर एकदम बरोबर कुठली असणार आहे, सहेली एकदम बरोबर उत्तर असणार आहे। पण तरी पण डिपेंड ऑन नॉर्सेट बरं का, डिपेंड ऑन नॉर्सेट, त्यांनी छाया पकडलं तर ते उत्तर आपल्याला मानावं लागेल बरं का। माझ्या मतेनुसार सहेली एकदम बरोबर उत्तर आहे। कोणी कोणी टिक केलेलं बघा। ओके, 1 मार्क भेटले तुम्हाला। ओके, बघा आपण त्रिशूला एमसीक्यू सिरीज मध्ये हे बघितलं बघा, छाया काय, हे नॉन हॉर्मोनल आहे, नॉन स्टेरॉइडल पिल्स आहे, वन्स अ वीक। बघा हे सगळं बघितलं आपण। केमिकल कुठले आहे बघा, इथे मेन्शन केलेलं आहे बघा मी काय, सहेली हे ब्रँड नेम आहे, ब्रँड नेम ऑफ सेम ड्रगची ब्रँड नेम। एक्झाम्पल पण मला फोटो पण दाखवलं होतं मी, हे बघा सहेलीचा आणि हे छायाचा। ओके, आपण प्रिव्हियस क्लासमध्ये डिस्कशन केलेलं आहे, म्हणजे आपण डिस्कस केलेले एक क्वेश्चन आलेलं आहे आमच्या व्हिडिओमधलं, एक झालं। ओके, दुसरा क्वेश्चन काय म्हणताय बघा, हु वॉज द फर्स्ट वुमन गव्हर्नर ऑफ इंडियन स्टेट। बघा, आपण त्रिशूला एमसीक्यू सिरीज मधला पहिला जो क्वेश्चन होता एमसीक्यू ज्याच्यामधलं ही क्वेश्चन आलेला आहे, काय आन्सर, सरोजिनी नायडू। बघा, मी प्रूफ पण आणलेले तुमच्यासाठी। बघा, सरोजिनी नायडू काय काय बघितलं आम्ही, की फ्रीडम फायटर आहे। आपण सरोजिनी नायडू यांना काय म्हणतो, नाइटिंगेल ऑफ इंडिया, बिकॉज ऑफ हर पोएटिक कंट्रीब्युशन आहे म्हणून आपण म्हणतो बरं का। इथे एकदम शेवटला लाईन बघा, काय, फर्स्ट फिमेल गव्हर्नर ऑफ इंडियन स्टेट, सध्याच्या यूपी। ओके, हे आहे प्रूफ, म्हणजे आपली 2 एमसीक्यू आलेले। ओके, 2 झाले। ओके, चला आता तिसरा क्वेश्चन काय बघा, अ पर्सन इन 80% बर्न। बघा किती झाले, 80% बर्न झाले। इनहेलेशन प्रॉब्लेम म्हणजे श्वास घेताना त्यांना प्रॉब्लेम होत आहे, विच इंटरव्हेन्शन इज, म्हणजे कुठली बेस्ट असणार आहे असं विचारलंय। पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, 5 लिटर विथ नेझल कॅन्युला आणि 10 लिटर विथ नेझल कॅथेटर आणि वेंचुरी मास्क। बघा, वेंचुरी मास्क हे काय फिक्स्ड देतो बरं का, COPD मध्ये वगैरे आपण यूज करतो, त्याचे मी तुम्हाला ट्रीटमेंट सांगितलंय क्लासेसमध्ये। मग आपले उत्तर कुठले असणार आहे, नॉन ब्रीथिंग मास्क विथ 100% FiO2। ओके, बघा आन्सर कुठली बरोबर असणार आहे, डी। बघा, रॅशनली मी इथे खाली दिलेलं आहे, जास्त मी एक्सप्लेन करणार नाहीये। ओके, चला कुठले उत्तर बरोबर आहे, नॉन रिब्रीथिंग मास्क विथ 100% बरं का। बघा इथे काय मेन्शन केलेलं आहे, बर्न पेशंट विथ इनहेलेशन इंजुरी आर ॲट अ हाय रिस्क ऑफ हायपोक्सिया। बघा, हायपोक्सिया रिस्क असते म्हणून आपण काय द्यायचं, ड्यू टू एअरवे एडिमा, कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग किंवा स्मोक इनहेलेशन होतं, ज्यावेळी आपल्याला 100% ऑक्सिजन द्यायची गरज असतो। बघा, इमिडिएट इंटरव्हेन्शन आहे, ॲडमिनिस्टर द हाय कन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन 100% युजिंग नॉन रिब्रीथिंग मास्क। ही पण मी क्लासेसमध्ये सांगितलं तुम्हाला। अर्ली ऑक्सिजन थेरपी प्रिव्हेंट्स
टिश्यू हायपोक्सिया अँड कार्बन मोनॉक्साईड टॉक्झिसिटी प्रूफ दाखवतो. चला ठीक आहे, मला वाटतं हे त्रिशूल मधल्या सिरीज मधलंच आहे बघा. कुठे मेन्शन केलं, रेस्पिरेटरी इन्व्हॉल्वमेंट फेस नोट. बघा इथे काय म्हटलेलं आहे, आपल्याला प्रायोरिटी द्यायचं होतं एक्सपेक्ट कुठली कुठली सोडून, रेस्पिरेटरी इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये आणि कार्बन मोनॉक्साईड एवढी पॉइझनिंग झालं तर आपल्याला फर्स्ट प्रायोरिटी कुठे द्यायचं आहे, 100% ऑक्सिजन O2 विथ NRBM. ओके, हे आहे आपली तिसरी उत्तर, म्हणजे तिसरी MCQ आलेले नॉर्सेट प्री मध्ये. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा काय म्हणतं नेक्स्ट क्वेश्चन, इफ द सर्विक्स बघा सर्विक्स इज डायलेटेड 5 सेंटीमीटर. किती डायलेट झालेलं आहे, 5 सेंटीमीटर. व्हिच स्टेज ऑफ द फर्स्ट स्टेज, बघा व्हिच स्टेज ऑफ द फर्स्ट स्टेज ऑफ लेबर इज पेशंट इन, म्हणजे पहिली स्टेज मधली कुठली फेज मध्ये पेशंट आहे असं विचारलं त्यांनी. बघा लेटेंट फेज, ऍक्टिव्ह फेज, ट्रान्झिशनल फेज आणि सेकंड स्टेज ऑफ लेबर. बघा हे नाहीये, मी तुम्हाला सांगितलं होतं LAT, लात पण म्हणा लेट पण म्हणा, काय म्हणायचं म्हणा लक्षात ठेवायला सांगितलं होतं. मग बघा कुठे उत्तर असणार आहे आपलं ऍक्टिव्ह फेज. बघा कसं आहे, मी बघा इथे मला वाटते ही आपलं अगोदरच्या क्लासमधलं आहे बघा. LAT त्याच्यामध्ये लेटेंट पेस मध्ये किती 3 सेंटीमीटर आणि ऍक्टिव्ह पेस मध्ये 4 सेंटीमीटर. 3 4 किती झाले 7 सेंटीमीटर. त्यांनी किती विचारले होते आपल्याला 5 सेंटीमीटर. मग ऍक्टिव्ह फेस हा आपलं उत्तर झालं. ओके चला, हे कितवं झालं आपलं, तिसरा, हे चौथा MCQ. ओके चला, 3 क्लास मधले का 4 क्लास मधले आपले किती 4 क्वेश्चन आले बरं का. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ नॉट ट्रू. बघा नॉट म्हटलेलं बरं का, मेन्शन हे करा. ट्रू रिगार्डिंग NTD इम्युनोग्लोबिन. बघा ह्याच्याबद्दल पण विचारलेलं आहे. काय म्हटलंय, नॉट म्हटलंय म्हणजे जे चुकीचं आपल्याला जे काढायचं. बघा इन फर्स्ट ट्रायमिस्टर अवर्शन 50 मायक्रोग्राम. बघा काय NTD गिवन. बघा ही आपली उत्तर बरोबर राहणार आहे. ओके, दुसरी काय म्हटलंय बघा, आफ्टर नॉर्मल डिलिव्हरी RH पॉझिटिव्ह बेबीला किती द्यायचं आहे 100 ऑफ NTD इज गिवन. नाही एवढी द्यायचं नसते बरं का. आणि तिसरं काय म्हटलंय, 300 ऑफ NTD कॅन न्यूट्रलाइज द 30 ml ऑफ फिटल RBC. ही पण बरोबर आहे. आणि नेक्स्ट कोण, NTD इज गिवन आफ्टर ऑपरेशन इन द फर्स्ट ट्रायमिस्टर. बघा ही सगळी बरोबर आहे, फक्त एक चुकीचं आहे, कारण क्वेश्चन काय होता नॉट विचारले होते त्यांनी बरं का. म्हणून आपली बी उत्तर बरोबर असणार आहे इथे आन्सर. आफ्टर नॉर्मल डिलिव्हरी आपल्याला RH पॉझिटिव्ह बेबी म्हटलेलं आहे, कारण आपण RH कुठली मदरला देतो, पण एवढी देतो का नाही, 300 देतो. ओके हे झालं बघा. फर्स्ट ट्रायमिस्टर अबॉर्शन झालं तर 50. बघा इथे 300 ml ऑफ फिटल होल ब्लड वेगळं झालं. आणि फर्स्ट ट्रायमिस्टर अबॉर्शन बघा रॅशनली तुम्हाला भरपूर दिलेलं आहे, तुम्ही बघायचं आहे. ओके चला, ज्यांनी नॉर्सेट एक्झाम दिलेलं आहे, ज्यांनी थोडी स्पीडमध्ये बघा बरं का, टाइम वेस्ट करू नका. ठीक आहे, बघा हे आपली नेक्स्ट क्लासमधलं आहे. आपण रोगम डी बद्दल पण डिस्कशन ऑलरेडी केलेलं आहे. हे प्रीच अगोदरचा क्लास आहे बरं का. ओके बघा काय काय डिस्कशन केलेलं आहे, की RH निगेटिव्ह मदर असतो ते RH पॉझिटिव्ह बेबीला जन्म दिला तर ह्या वेळी आपल्याला द्यायचं असतं इंजेक्शन विदिन 24 आवर्स. मी सांगितलं होतं मोस्ट ही खूप वेळा विचारलेलं आहे. विदिन 72 आवर्स मध्ये आईला ही इंजेक्शन द्यायचं असते. कुठली, आपली रोगम. ओके डोज बघा IM 1500 ते 2000 इंटरनॅशनल युनिट, इकडे 200 ते 300. ओके एवढी झालं. चला ही कितवा झाला आपला, ही 5वा. ओके बघा नेक्स्ट काय म्हणते, पेशंट विथ नो प्रिव्हियस हिस्ट्री ऑफ. बघा हिस्ट्री नाही आहे त्याला. ओके एक्सपोजर ऑफ ट्युबरक्युलोसिस, TBचं हिस्ट्री नाही आहे त्याला. इज गिवन इन अ मॉन्टेक्स टेस्ट. बघा मॉन्टेक्स टेस्ट बद्दल विचारते त्यांनी. ट्युबरक्युलोसिस स्किन टेस्ट पण म्हणतो मी, ही पण PYQ मध्ये आपण बघितलेलं आहे बरं का. बाय व्हिच रूट इज द टेस्ट ॲडमिनिस्टर. कुठली रूटने आपल्याला ही टेस्ट द्यायचं आहे. बघा काय म्हणताय बघा, पहिली आहे सबक्युटेनियस, दुसरी आहे इंट्राडर्मल, तिसरी आहे इंट्रामस्क्युलर, चौथा आहे IV. मग आपल्याला कुठलं द्यायचं आहे ID. बघा काय इंट्राडर्मलने आपल्याला द्यायचं आहे. बघा काय द्यायचं आहे PPD, हे पण लक्षात ठेवा. 0.1 ml एवढी आपण देतो सबक्युटेनियसली बरं का. मॉन्टेक टेस्ट इज अ ट्युबरक्युलोसिस स्किन टेस्ट यूज टू डिटेक्ट द लेटेंट ऑर ऍक्टिव्ह TB बरं का. ॲडमिनिस्टर्ड द इंट्राडर्मली इनर फॉर्म इथे. ओके हे झालं सबक्युटेनियस, एवढी झालं. ओके मग आपलं उत्तर कुठलं बरोबर असणार आहे, दुसरा. ओके चला बघा हे पण आपण PYQ क्लासमध्ये बघितलंय. ट्युबरक्युलोसिस स्किन टेस्ट ऑल्सो नोन काय म्हणतो, मॉन्टेक्स टेस्ट. बघा ट्युबरक्युलोसिस सिरिंज मध्ये देतो आपण रिझल्ट. बघा हे बघा 0.1 ml PPD ID इथे मेन्शन केलं. बघा इथलं क्वेश्चन आलं बघा. 40 to 72 आवर्स नंतर हे आपण बघणार आहे. ओके 72 आवर्स
हे बघा रिझल्ट कसं असणार आहे, लेस दॅन 5 mm. हे बघा सगळे आपण PYQ मध्ये म्हणजे प्रिव्हियस क्लासमध्ये आपण बघितलेलं आहे. ओके चला नेक्स्ट इथं झालंय. ओके 6 क्वेश्चन म्हणजे आपलं 3-4 क्लासमधलं 6 क्वेश्चन आलेलं आहे बघा. ओके चला आता सुरू करूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ बेस्ट डिफरन्शिएट सर्वेलन्स फ्रॉम द बघा काय म्हटलंय एपिडेमोलॉजिकल रिसर्च मधलं कुठली उत्तर बरोबर असणार आहे बघा. बेस्ट डिफरन्शिएट म्हटलंय बरं का. सर्वेलन्स इज अ सिस्टमॅटिक वेअर अ रिसर्च एम्ड टू जनरेटिंग अ न्यू नॉलेज. पहिला ऑप्शन मध्ये दिलेलं आहे. सर्वेलन्स इज डन ओनली ड्युरिंग एपिडेमिक्स वेअर ॲज अ रिसर्च इज अ डन ओनली इन अ नॉन एपिडेमिक पिरियड्स. बघा ही चुकणार आहे. सर्वेलन्स इज अ बघा काय म्हटलंय रेट्रोस्पेक्टिव्ह इन द नेचर वेअर इज अ रिसर्च इज अ ऑलवेज प्रोस्पेक्टिव्ह. आणि चौथा काय म्हणतंय बघा सर्वेलन्स रिक्वायर्स लेस इथिकल कन्सिडरेशन वेअर ॲज इथे गॅप आहे बरं का, हे थोडी टायपिंग करताना मिस्टेक झालेलं आहे. रिसर्च ऑलवेज रिक्वायर इथिकल अप्रोच. मग आपले उत्तर कुठले बरोबर असणार आहे ए, कारण इथे आपण खाली लिहिलेलं आहे बरं का. चला कुठली उत्तर बरोबर आहे. सर्वेलन्स इज अ सिस्टमॅटिक आहे वेअर ॲज अ रिसर्च इज एम्ड टू जनरेटिंग द न्यू नॉलेज. बघा न्यू नॉलेज आपल्याला जनरेट करायचे आहे. हे कसं आहे ऑन गोईंग आहे बघा. इथे मेन्शन आहे बघा. सर्वेलन्स काय ऑन गोईंग सिस्टमॅटिक कलेक्शन ऑफ अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ द हेल्थ. ही लक्षात ठेवा, ही आहे सर्वेलन्सची डेफिनेशन मेन. ओके चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. अ पेशंट हु वॉज अ हॉस्पिटल बघा काय झालं हॉस्पिटलाइज्ड झाले आफ्टर सुसाइड अटेम्प्ट. बघा सुसाइड अटेम्प्ट करून ऍडमिट झालेलं आहे. शो सडन इम्प्रुव्हमेंट. त्यांनी काय डायरेक्ट आपल्याला सडनली काय दिसले पेशंटमध्ये इम्प्रुव्हमेंट इन अ मूड आणि बिहेवियर आफ्टर 2 वीक. बघा जस्ट 2 वीक मध्ये ते पेशंटमध्ये आपल्याला काय दिसलेलं आहे इम्प्रुव्हमेंट दिसलेले ऑफ अ इन पेशंट केअर IPD मध्ये. व्हॉट शुड बी द नर्सिंग ऑफिसर्स प्रायमरी कन्सिडरेशन ॲट दिस स्टेज. आपण नर्सिंग ऑफिसर्स काय ऍक्शन घ्यायला पाहिजे ह्याच्यावरती असं विचारतं त्यांनी. बघा पहिल्या ऑप्शन मध्ये काय म्हणतंय द पेशंट मे हॅव बघा डेव्हलप्ड अ बघा वर्केबल प्लॅन फॉर अनदर सुसाइड अटेम्प्ट. त्यांनी दुसरी सुसाइड अटेम्प्ट करायला प्लॅन केलेला आहे. दुसरी काय म्हणते बघा ऑप्शन द पेशंट इज कम्प्लिटली सेफ अँड डिस्चार्ज कॅन बी प्लॅन्ड. पेशंट मस्त म्हणे त्यांना घरी सोडायचं. तिसरं काय म्हणते द पेशंट नो लॉंगर रिक्वायर्स सायकॅट्रिक मॉनिटरिंग. आता गरज नाही आहे त्याला सायकॅट्रिक मॉनिटरिंगची. चौथा काय म्हणते बघा द इम्प्रुव्हमेंट इज ड्यू टू बघा रिसोल्युशन ऑफ प्रॉब्लेम इन हिज जॉब. त्याची बघा ही पर्सनल झालं त्यांचं. ओके ही आपल्याला गरज नाहीये. मग आपलं उत्तर असणार आहे पहिला काय बघा इथे आन्सर अ पेशंट मे डेव्हलप्ड अ वर्केबल प्लॅन फॉर अनोदर सुसाइड. आपल्याला मॉनिटरिंग करायचं आहे. बघा सडन मूड इम्प्रुव्हमेंट आफ्टर सुसाइडल अटेम्प्ट ऑफ्टन मीन्स द पेशंट हॅज डिसाइडेड टू ऍक्ट ऑन देअर प्लॅन इन्क्रीजिंग द सुसाइड. बघा ही मेन मुद्दा आहे काय इन्क्रीजिंग सुसाइडल रिस्क. क्लोज मॉनिटरिंग आहे करायचं आहे काय क्लोज मॉनिटरिंग इज एसेन्शियल. मग आपलं उत्तर आहे ए. ओके चला नेक्स्ट क्वेश्चनला बघा काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन अ सायकॅट्रिक पेशंट कीप्स रिपीटेटिंग. बघा काय काय म्हणाले रिपीटेट करायला द सेम फेस अगेन अँड अगेन. परत म्हणाले फॉर एक्झाम्पल आय वॉन्ट टू गो होम होम होम. दिस फेनोमेना इज कॉल्ड. ह्याला आपण काय म्हणतो इथे बघा वर्बरेशन. इकोकोलिया म्हणजे काय बघा इकोकोलिया म्हणजे जे वर्ड आपण बघा रिपीटेटिंग द वर्ड. जेवण केलं का त्यांनी परत म्हणणार आम्हाला जेवण केले का हे इकोकोलिया झालं बरं का. इकोप्रेक्सिया इनिशिएटिंग द अदर ऍक्शन्स प्रिझर्वेशन रिपीटिंग द बघा रिपीटेटिंग अ रेस्पॉन्स ऑर ऍक्शन. परत करायचं म्हणजे जे ऍक्शन आपण करतो त्याच्यासमोर एक्झामिनर जे करतो जे रिपीट करायचे. ओके मग आपलं उत्तर कुठले असणार आहे डी. ओके बघा वर्बिजरेशन ह्याच्यामध्ये काय असणार आहे रिपीटेटिव्ह बघा मिनिंगलेस रिपीटेशन ऑफ वर्ड्स ऑर फेसेस कॉमनली सीन इन द कुठली पेशंटमध्ये दिसते आपल्याला सिझोफ्रेनियामध्ये. मग आपले उत्तर भेटलेले आहे. चला नेक्स्ट बघा तुम्ही कुठले कुठले टिक केले बघून घ्या उत्तर आणि काही मिस्टेक असेल तर पण कॉमेंटमध्ये सांगा बरं का. अ पेशंट बघा काय करताय पेशंट टेकिंग लिथियम बद्दल पण आपल्या क्लासमध्ये डिस्कशन झालेलं आहे बरं का. फॉर बायपोलर डिसऑर्डर डेव्हलप अ न्यू मसल विकनेस. काय झालेलं आहे न्यू मसल विकनेस आणि ट्रेमर्स नोजिया अँड ड्रॉजिनेस. व्हॉट इज द नर्स प्रायोरिटी ऍक्शन. काय करायला पाहिजे बघा एवढे सगळे दिसून काय लक्षात आलं आपल्याला टॉक्झिसिटी झालेलं आहे. बघा काय म्हणते पहिलं ऑप्शन एनकरेज ओरल फ्लुइड्स अँड कंटिन्यू द नेक्स्ट लिथियम. बघा यांनी काय करायला नेक्स्ट लिथियम सुरू म्हणजे कंटिन्यू ठेवायला सांगितलंय. हे बघा आपल्याला काय कळालं आता टॉक्झिसिटी झालेले आपल्याला कळलंय कशाची लिथियमची.
मग आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट प्रिकॉशन होल्ड करायचं आहे बरं का. नर्सिंग प्रायोरिटीमध्ये होल्ड करायचं आहे, होल्ड लिथियम ड्रग. ही आपल्याकडे आता ऑप्शनमध्ये ओळखायचं आपल्याला. एनकरेज ओरल फ्लुइड्स कंटिन्यू म्हटले नको. असेच द सिरम लिथियम लेवल इमिडिएटली, बघा ही पण महत्वाचं आहे बरं का. ॲडमिनिस्टर एन एन्जिओलायटिक फॉर ट्रिमर्स, बघा ही नाही आहे. रेस्ट्रिक्ट द सोडियम इंटेक अँड मॉनिटर द इंटेक आउट, बघा याच्यामध्ये प्रायोरिटी कुठलं द्यायचं आहे आपल्याला, याच्यामध्ये तरी होल्ड नाहीये, म्हणजे आपल्याला मेडिसिन होल्ड करायचे ऑप्शनच दिलं नाहीये. मग आपली उत्तर सरकून कुठे येणार आहे, बी मध्ये येणार आहे. मग असेच द सिरम लिथियम लेवल इमिडिएटली, हे आपल्याला बघायचं आहे. बघा द सिम्पटम्स मसल विकनेस आणि ट्रेमर्स म्हणा, नोजिया, ड्रोजिनेस इंडिकेट द लिथियम टॉक्झिसिटी. हे काय इंडिकेट करतं, लिथियम टॉक्झिसिटीला. द नर्स प्रायोरिटी इज चेक द सिरम लेवल लिथियम इमिडिएटली. अँड बघा इथं आहे बघा मेन, होल्ड द नेक्स्ट डोज टू प्रिव्हेंट, बघा वर्सनिंग टॉक्झिसिटी, म्हणजे जे पुढे त्याच्यापेक्षा भयानक हे होणार आहे ते आपल्याला काय करायचं आहे, प्रिव्हेंट करायचं आहे. ओके, मग होल्ड द नेक्स्ट डोज. बघा पहिलं काय म्हटलं, चेक द सिरम लिथियम लेवल इमिडिएटली, त्याच्यानंतर आपल्याला बंद करायचं आहे, म्हणजे कन्फर्मेशन करण्यासाठी. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बी आपला उत्तर आहे. हे बघा द टेलिफोन नंबर दिलेले काय, 1800-89-14416 किंवा 144416 वाज प्रोव्हाइडेड. बघा काय बरोबर, प्रोव्हाइडेड इन द क्वेश्चन. दिस नंबर इज असोसिएटेड विथ विच नॅशनल गव्हर्नमेंट सर्व्हिस, कुठली गव्हर्नमेंट सर्व्हिसला ही नंबर असोसिएटेड आहे, म्हणजे संबंधित आहे असं विचारते त्यांनी. ही नंबर कुठे संबंधित आहे, टेलिमानसला. बघा टेलिमानस म्हणजे काय, त्याची लॉंग फॉर्म पण विचारू शकते बरं का. टेलिमानसचं लॉंग फॉर्म इथे कुठे मी आणलो, मी इथे बघा. टेलिमानस म्हणजे काय, टेली मेंटल हेल्थ असिस्टन्स अँड नेटवर्किंग अक्रॉस स्टेट्स. बघा आपली उत्तर ही आहे. ओके, पहिलं उत्तर बरोबर असणार आहे. दुसरं काय दिले, ई संजीवनी नॅशनल टेलिमेडिसिन सर्व्हिस, हे CHO करतात. जे सब सेंटरमध्ये HWC मध्ये जे रेफरल केसेस वगैरे येतात, डिफरंट काय म्हणू शकतो आपण, डिपार्टमेंटवाले डिपार्टमेंट असते. आता समजा मेडिसिनचं आहे, ऑर्थोचं आहे आणि गायनेकचं जे केस आहे, जे CHO कडे येतात पेशंट, त्यांनी काय करतात, ई संजीवनीमधून कॉल लावून पेशंटला आणि ह्यांनी ट्रीटमेंट घेऊन देतात. हे झालं ई संजीवनी. ह्याचं आणि टेलिमानसचं एवढी हे नाही आहे बरं का. त्याच्यामध्ये बघा ई संजीवनीमध्ये आपण मेंटल हेल्थ पण विचारू शकतो, पण स्पेसिफिक टेलिमानस ही सायकॅट्रिकसाठी म्हणजे मेंटल हेल्थसाठीच आहे. ओके, हे आहे किरण काय, मेंटल हेल्थ रिहॅबिलिटेशन हेल्पलाईन. बघा इथे म्हणजे तुम्ही कन्फ्युजन होऊ शकता. एक कशाचे आहे, रिहॅबिलिटेशन हेल्पलाईन, आणि 112 कशाचे आहे, सगळ्यांना माहिती आहे, नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन. ओके, चला आपलं उत्तर हे भेटलेलं आहे. ओके, चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट काय म्हणते, पेशंट विथ अ हायपरटेन्शन. बघा पेशंट कसं आहे, हायपरटेन्शन आहे. ओके, अँड DM. बघा हायपरटेन्शन पण आहे आणि डायबिटिक पण आहे. प्रेझेंट विथ अ मेटाबॉलिक ऍसिडोसिस झालेलं आहे. काय झालेलं आहे पेशंटला, मेटाबॉलिक ऍसिडोसिस. मग एबीजी शो नॉर्मल pH. एबीजी काय दाखवते, नॉर्मल pH दाखवते. व्हेन इलेक्ट्रोलाइट शुड बी नर्स मॉनिटर अँड मॅनेज केअरफुली. मग ह्यांना काय भेटणार आहे आणि इझिली त्यांनी मॅनेज कसं करणार आहे. बघा काय पहिला असणार आहे, पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम. मग आपलं उत्तर असणार आहे पोटॅशियम. कारण बघा इथे काय मेन्शन आहे, मेटाबॉलिक ऍसिडोसिस पोटॅशियम शिफ्ट कुठे होणार आहे, आउट ऑफ द सेल इनटू द ब्लड. हे काय करणार आहे, कॉझिंग हायपरकॅलेमिया. मग आपल्याला ही केअरफुली मॅनेज करायचं आहे. मग आपली उत्तर कुठली बरोबर असणार आहे, पहिला. ओके, चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, द फिटस इज अ डायग्नोस्ड, ऑलरेडी डायग्नोस आहे बरं का, विथ सिंगल अम्बिलिकल आर्टरी. बघा काय SUA, सिंगल अम्बिलिकल आर्टरी. सिंगल आर्टरी डिसीज नॉट असोसिएटेड. बघा इथे नॉट आले की तुम्ही राऊंड करून ठेवायचं, लक्षात यायला. ओके, असोसिएटेड विथ विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन, कुठली फॉलोइंग कंडिशनला असोसिएटेड नाहीये असं विचारलंय त्यांनी बरं का. बघा कुठली ऑप्शन दिलेले आहे आपल्याला, इम्पॉर्पोरेटेड एनस, रेनल अनॉमलीज आणि इसोफेजियल अट्रेसिया, आणि होती काय, जेनेटो युरिनरी अबनॉर्मॅलिटी. मग आपली उत्तर कुठली असणार आहे, C. बघा काय मेन्शन केलेलं आहे मी खाली, इसोफेजियल अट्रेसिया, ही आपली उत्तर बरोबर असणार आहे. बघा सिंगल अम्बिलिकल आर्टरी SUA इज अ कंजनायटल कंडिशन. बघा कंजनायटल म्हणजे जन्मापासूनच आलेलं असतो बरं का. where one artery is absent and is strongly associated with a certain anomalies. बघा ह्याच्यामध्ये हे असू शकतं, ते कुठली रेनल अनॉमलीज झाले आणि जेनायटो युरिनरी अबनॉर्मॅलिटीज आणि इम्प्रॉपरेबल एनस आणि कार्डियक डिफेक्ट. मग कुठली नाहीये, बघा इसोफेजियल अट्रेसिया ही नाहीये याच्यामधलं. मग आपली उत्तर नॉट म्हटले होते म्हणून तिसरं उत्तर आपलं गेलं बरं का.
आणि इसोफेजियल आर्टरी इज नॉट कॉमनली लिंक्ड टू एसयूव्ही. एसयूव्ही म्हणजे काय, सिंगल अम्बिलिकल आर्टरी. ओके, चला नेक्स्ट. विच ऑफ द प्रायोरिटी नर्सिंग, बघा फक्त सिनियर बेस आणि प्रायोरिटी नर्सिंग खूप क्वेश्चन आलेला आहे बरं का नर्सिंग मध्ये. ओके, नर्सिंग प्रायोरिटी प्रत्येक क्वेश्चनला आपण बघायचं. ओके, नर्सिंग प्रायोरिटी काय म्हणते, असेसमेंट इन द फर्स्ट 24 hours आफ्टर ऍडमिशन ऑफ अ क्लायंट विथ अ काय झालेलं आहे, थ्रोम्बोटिक सीव्हीए. सीव्हीए म्हणजे काय, स्ट्रोक झालेलं आहे बरं का. आपल्याला काय प्रायोरिटी कुठल्या द्यायचं आहे बघा, काय म्हणता येईल, विच ऑफ द प्रायोरिटी नर्सिंग असेसमेंट इन द फर्स्ट 24 hours आफ्टर ऍडमिशन ऑफ द क्लायंट. ओके, बघा काय बघायचं आहे, पुपिल साईज, आपली डोळ्याची पुपिल म्हणते त्यांनी बरं का, आणि पॉप्युलरी रेस्पॉन्स कशी आहे, आणि कोलेस्ट्रॉल लेवल, आणि इकोकार्डिओग्राम आणि बॉवेल साऊंड. बघा कुठली बघायचं आपल्याला, पहिली उत्तर असणार आहे आपलं पुपिल साईज. बघा का इकडे मेन्शन आहे बघा, इन द 24 hours, बघा इन फर्स्ट 24 hours आफ्टर काय स्ट्रोक द प्रायोरिटी टू मॉनिटर द इन्क्रीज द इंट्राक्रेनियल प्रेशर. म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे, आयसीपी बघायचं आहे, अँड न्यूरोलॉजिकल डिटोरिएशन. आपल्याला कुठे बघायचं आहे, आयसीपी त्याच्यासोबत न्यूरोलॉजिकल. ओके, पुपिल साईज आणि ही पॉप्युलर रेस्पॉन्स काय इंडिकेटर करतो, ब्रेन परफोरेशन, सॉरी ब्रेन परफ्युजन नाही बरं का, काय ब्रेन परफ्युजन आणि आयसीपी चेंजेस मध्ये काय असेल तर ही आपल्याला इंडिकेट करणार आहे. म्हणून आपण फर्स्ट प्रायोरिटी कुठे दिले, पुपिल साईज आणि पॉप्युलर रेस्पॉन्स. मग आपले उत्तर बरोबर असणार आहे. कोलेस्ट्रॉल लेवल, इकोकार्डिओग्राम ही बॉवेल साऊंड्स वगैरे नाही आहे. ओके, चल बघा काय म्हटलेलं, बॉवेल साऊंड्स आर अ लो प्रायोरिटी इन द अक्यूट स्टेज मध्ये. कोलेस्ट्रॉल लेवल अँड इकोकार्डिओग्राम आर इम्पॉर्टंट फॉर लॉंग टर्म मॅनेजमेंट बट नॉट इमिडिएट. बघा खाली सगळे रचने दिलेले मी. ओके, नेक्स्ट काय म्हणते बघा, अ 36 year old, बघा किती 36 year old वुमन प्रेझेंट विथ अ सेकंडरी अमिनोरिया. बघा अमिनोरिया झालेला आहे. अमिनोरिया म्हणजे काय, ए म्हणजे अब्सेन्स, मेनोरिया म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल. ओके, बघा कुठले म्हटले, कॅरिओटायपिंग शोज 45XO. बघा व्हॉट इज द मोस्ट लाईकली डायग्नोसिस. मग पहिली उत्तर असणार आहे आपलं टर्नर सिंड्रोम, ही बरोबर. बघा काय म्हटलं, टर्नर सिंड्रोम मध्ये 45XO इज अ क्लासिकल फॉर, बघा टर्नर सिंड्रोम सीन इन द फिमेल्स विथ अ स्टिक ओव्हरीज आणि बघा शॉर्ट स्टेचर आणि वेब्ड नेक अँड प्रायमरी ऑर अ सेकंडरी अमिनोरिया ड्यू टू ओव्हरियन फेलर. कुठले FSH, LH आणि इस्ट्रोजन ही वाढणार आहे, इस्ट्रोजन कमी होणार आहे. टायपिकल लॅब फाइंडिंग्स. बघा मग आशरमन ही सिंड्रोम राहिलं, आणि एंड्रोजन इनसेन्सिटिव्हिटी सिंड्रोम आणि क्लिनिफिलर सिंड्रोम. मग आपले उत्तर असणार आहे पहिले. ओके, चला मी बाकीचं जे क्वेश्चन आहे, जे म्हणजे उत्तर सोडून बाकीचं एक्सप्लेन नाही करत बस का, कारण टाइम आपल्याकडे खूप कमी आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, अ ट्रॉमा पेशंट इज डायग्नोस्ड विथ, बघा काय डायग्नोज झाले, कम्प्लीट T4. बघा इथनं मार्क करा तुम्ही, T4 स्पायनल कॉर्ड इंजुरी. कुठली T4, थोरॅसिक मधला नंबर 4. विच फाइंडिंग इज अ मोस्ट लाईकली, काय होणार आहे म्हणजे भेटणार आहे. बघा काय म्हणते, प्रोफाउंड विकनेस ऑफ अ अप्पर एक्स्ट्रीमिटी, म्हणजे जे आपली अप्पर लिंब आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे, विकनेस. दुसरं काय म्हणते बघा, डायफ्राग्मॅटिक पॅरालिसिस रिक्वायरिंग व्हेंटिलेटरी सपोर्ट. बघा आपली डायफ्राम जे आहे त्याच्यामध्ये पॅरालिसिस होणार आहे, आपल्याला व्हेंटिलेटरची रिक्वायरमेंट आहे असं म्हणताय. तिसरी म्हणते बघा, विकनेस ऑर पॅरालिसिस अँड सेन्सरी लॉस इन द लोअर एक्स्ट्रीमिटीज. लोअर जे आपली आहे एक्स्ट्रीमिटीज मध्ये काय होणार आहे, पॅरालिसिस होणार आहे म्हणे. आणि चौथं काय म्हणते, आयसोलेटेड अँड ग्रीप विकनेस. मग आपली उत्तर कुठली बरोबर असणार आहे, तिसरे उत्तर. बघा इथे मेन्शन आहे काय, विकनेस किंवा पॅरालिसिस अँड सेन्सरी लॉस इन द लोअर एक्स्ट्रीमिटीज. बघा अ T4 स्पायनल कॉर्ड इंजरी इज द बिलो द सर्वायकल रिजन. ओके, सो अप्पर एक्स्ट्रीमिटीज रिमेन इंटॅक्ट. बघा C4 मध्ये म्हणजे खाली गेला, अप्पर एक्स्ट्रीमिटीचा काही संबंध येत नाही, म्हणून काय अप्पर एक्स्ट्रीमिटी रिमेन इंटॅक्ट, यांना काय फरक पडणार नाहीये. इट कॉज पॅराप्लेजिया, मोटर अँड सेन्सरी लॉस बिलो द लेवल ऑफ इंजुरी, म्हणजे T4चं खाली. द ट्रंक अँड लोअर एक्स्ट्रीमिटी मध्ये त्यांना काय दिसणार आहे, विकनेस आणि पॅरालिसिस दिसणार आहे. ओके, तिसरा उत्तर आपलं बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, अ वुमन इन अ लेबर विथ अ ट्विन प्रेग्नेन्सी. बघा ट्विन आहे बरं का, इज बिंग मॉनिटर्ड. द फर्स्ट ट्विन शोज लो फिटल हार्ट रेट. बघा हे पण मार्क करून ठेवा, लो FHR काय कमी भेटायला. सडनली द सेकंड ट्विन्स हार्ट साऊंड बिकम अब्सेंट. बघा पहिल्याचं काय झालंय, FHR कमी झालंय, ह्यांचं दुसऱ्याचं तर काय झालंय, बघा काय झालेलं आहे, अब्सेंट आहे.
अँड द मदर डेव्हलप्स वीक, मदरला काय होतंय, वीक होत आहे. अँड 3D पल्स, पल्स 3D भेटतंय. ओके. अँड साइन ऑफ शॉक, साइन ऑफ शॉक दिसतं. व्हॉट इज द मोस्ट लाईकली डायग्नोसिस. आता नर्सिंग ऑफिसर डायग्नोसिस काय करणार आहे. ओके. पहिला ऑप्शन काय म्हटलंय, युटराइन रप्चर. युटराइन रप्चर होणार का, नाही. ओके. दुसरा ऑप्शन काय, कॉर्ड प्रोलॅप्स ऑफ द सेकंड ट्विन. बघा तिसरा काय म्हणताय, अब्रप्शन ऑफ प्लॅसेंटा. आणि चौथा आहे व्यासा प्रेव्या. मग आपली उत्तर कुठली बरोबर असणार आहे, बघा उत्तर चौथा, व्यासा प्रेव्या. बघा काय, व्यासा प्रेव्या ऑकर्स व्हेन फीटल ब्लड वेसल्स क्रॉस और रन नियर द सर्वाइकल ओपनिंग पाशी बाहेर येणार आहे. ओके. ड्युरिंग द लेबर दीज वेसल्स कॅन टियर पण होऊ शकते, स्पेशली आफ्टर द रप्चर ऑफ मेम्ब्रेन. बघा काय, सडन फिटल, त्याच्यामध्ये फिटल ब्रेडिकार्डिया म्हणून त्याचं काय झालेलं आहे, लो FHR आलेलं आहे. किंवा अब्सेंट फिटल हार्ट साऊंड सेकंड ट्विन इन दिस केस. बघा दुसऱ्यामध्ये काय झालेलं आहे, अब्सेंट झालेलं आहे. आणि मटर्नल साइन ऑफ शॉक फ्रॉम मॅसिव्ह फिटल ब्लड लॉस, नॉट मटर्नल ब्लिडिंग. बरं का. ओके. मग आपले उत्तर कुठले आहे, चौथी. ओके. चला नेक्स्ट. ओके. काय म्हणते, वेन मेजरिंग द ब्लड प्रेशर. बघा एवढी इजी क्वेश्चन पण कोणी कोणी म्हणत असेल एवढी सिंगल लाइनर, हे सिंगल लाइनर क्वेश्चन आहे पण थोडी राऊंड मारून विचारलं, राऊंड पण नाही, इझी विचारलेलं आहे. हे असलं क्वेश्चन पण येतात नॉर्शनमध्ये, मॅक्झिमम असली चुका होतात, सगळ्याकडनं होतात. बरं का. काय, वेन मेजरिंग ब्लड प्रेशर इफ अ कट. बघा काय म्हणते, वेन मेजरिंग, आपण ज्यावेळी ब्लड प्रेशर चेक करतो, इफ कप, कप म्हणजे ते आपण बीपी चेक करताना बांधतो बघा, ते इज अ टू स्मॉल, म्हणजे खूप छोटी आहे. आता समजा मी माझं एवढी हे आर्म त्याच्यापेक्षा छोटी आहे. टू स्मॉल इज अ यूज्ड ऑन अ पेशंट, हाऊ विल द बीपी रिडिंग अफेक्टेड. म्हणजे स्मॉल यूज केलं तर बीपी मध्ये काय अफेक्ट होणार आहे असं विचारतं त्यांनी. बघा काय होणार आहे, रिडिंग विल बी फॉल्सली हाय, म्हणजे जास्त येणार आहे. रिडिंग विल बी फॉल्सली लो, रिडिंग विल बी ॲक्युरेट, ॲक्युरेट तर नाही येणार आहे. बरं का. कॅन नॉट मेजर बीपी ॲट ऑल, नाही हे पण नाही. मग काय होणार आहे, एक जास्त तर येणार किंवा एक कमी तर येणार. काय येणार आहे आपल्याला, हाय येणार आहे. ओके. युजिंग द कप दॅट टू स्मॉल रिक्वायर ग्रेटर प्रेशर टू. बघा अकॉर्डिंग टू द आर्टरी विच कॉज ब्लड प्रेशर रीडिंग टू अपियर हायर दॅन. बघा हायर दॅन द ॲक्च्युअल व्हॅल्यू. म्हणजे हे लक्षात ठेवा तुम्ही, टू लार्ज कप यूज, म्हणजे मोठी कप यूज केलं तर काय होणार आहे, लो भेटणार आहे. तुम्ही प्रॉपर काय म्हणू शकतो, तुम्ही स्मॉल यूज केलं तर तुम्हाला काय भेटणार आहे, हाय भेटणार आहे. आणि प्रॉपर केलं तर ॲक्युरेट रीडिंग येणार आहे. ओके. एवढी लक्षात ठेवा. मग आपलं उत्तर कुठलं बरोबर आहे, पहिलावाला ए. ओके. चला नेक्स्ट. अ नर्स इज. बघा नर्स काय करायला, अ नर्स इज रिव्ह्यूइंग लॅबोरेटरी रिपोर्ट. काय करायला, लॅबोरेटरी रिपोर्ट बघते नर्सिंग ऑफिसर. ओके. अ पेशंट रिसिव्हिंग. बघा पेशंट काय होतं, किमोथेरपी. बरं का. विच फाइंडिंग रिक्वायर इमिडिएट नर्सिंग ॲक्शन. डायरेक्ट आपण इमिडिएट नर्सिंग ॲक्शन काय व्हायला पाहिजे. बघा काय, इम्युनोग्लोबिन म्हणजे आपली HB किती आहे, 8.2, ही पण कमीच आहे. बरं का. आणि प्लेटलेट काउंट बघा 18,000, हे पण कमीच आहे, हे पण कमी आहे, हे पण कमी आहे. WBC 4,000 ते 11,000. बरं का. प्रिवियस क्लासमध्ये बघितलं बरं का आपण, ही नॉर्मल आहे, ह्याचं काय इमिडिएट घ्यायचं नाही आहे. न्यूट्रोफिल्स ही पण तेवढी गरज नाही आहे. बघा ही पण तेवढी गरज नाही आहे. मग एकदम कमी कुठलं आहे, प्लेटलेट काउंट. प्लेटलेट काउंट किती असायला पाहिजे, 1.5 to 4.5 लाखमध्ये असायला पाहिजे. मग इथे किती आहे, फक्त 18,000 आहे. मग आपल्याला काय, आन्सर बी, प्लेटलेट काउंट खूप कमी आहे, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, सिव्हिअर थ्रोम्बोसाइटोपेनिया व्हायचे चान्सेस आहे. प्लेसिंग द पेशंट इन अ हाय रिस्क फॉर द स्पॉन्टेनियस ब्लिडिंग होऊ शकते. बरं का. HB कमी असलं तर त्याला आपली ऑक्सिजनची डिमांड कमी असू शकतो, पण एवढी प्लेटलेट कमी झाले, ब्लिडिंग चान्सेस खूप रिस्की आहे. बरं का. इन्क्लुडिंग त्याच्यामध्ये काय, इंटरकॅन्जन हेमरेज असो, लाईफ थ्रेटनिंग आहे. दिस इज रिक्वायर इमिडिएट इंटरव्हेन्शन. खूप भयानक म्हणजे इमिडिएट इंटरव्हेन्शन आपल्याला घ्यायचं आहे. ओके. सच ॲज अ ब्लिडिंग प्रिकॉशन्स अँड पॉसिबल द प्लेटलेट ट्रान्सफ्युजन वगैरे करायचं आहे. मग आपली उत्तर कुठली बरोबर आहे, दुसरा बी. ओके. चला बघा, हे इमेज कुठला आलं ते तेवढं माहिती नाही आहे, पण मॅक्झिमम ग्रुपमध्ये वगैरे शेअर झालेले, मी तेवढं आणलो बरं का, ते आपल्याला भेटले. इमेज बघा, इमेज काय दिसते, शोज अ नर्स अप्लाइंग द प्रेशर टू द बघा मदर्स लोअर ऑब्डोमेन ड्युरिंग द थर्ड स्टेज ऑफ द लेबर. व्हॉट इज द नर्स डुईंग. बघा थर्ड स्टेजमध्ये काय करणार आपल्याला, प्लॅसेंटा सेपरेशन करून प्लॅसेंटाला बाहेर काढायचं आहे. बघा काय म्हणते, गिव्हिंग फंडल प्रेशर. बघा दुसरी काय म्हणते, असेसिंग विथ अ कंट्रोल्ड कॉर्ड ट्रॅक्शन. बघा इथे काय केलेलं आहे, इथे फंडल प्रेशर देते बरं का, पहिली पण तुम्ही नोट करा. आणि इथं काय, अम्ब्लिकल कॉर्डला यांनी रिट्रॅक्ट करते, म्हणजे
याच्यापेक्षा सटीक उत्तर कुठलं असणार आहे आपला? असिस्टिंग विथ अ कंट्रोल काय असणार आहे? असिस्टिंग विथ अ कंट्रोल्ड कोऑर्डिनेट ऍक्शन असणार आहे. ओके, हे झालं. आणि तिसरं काय असणार आहे? अप्लाइंग युटराइन मसेज आफ्टर प्लॅसेंटा डिलिव्हरी. बघा प्लॅसेंटा अजून इथंच आहे, हे चुकलं. मग असिस्टिंग विथ अ पेरिनियल मेसेज. पेरिनियल पण बघा, पेरिनियल एरिया इकडे, ह्यांनी इकडे चालू केलं म्हणजे प्रेशर देते, हे पण चुकलं. ही असू शकतो ह्याची नसेल तर, पण ही पण गेलं कारण इथे आपली अम्बिलिकल कॉर्डला रिट्रॅक्ट करताना डायग्राम मध्ये आपल्याला दिसते. ओके, मग आपली उत्तर कुठली असणार आहे? असिस्टिंग विथ अ कंट्रोल्ड कॉर्ड ट्रॅक्शन. काय? असिस्टिंग विथ कंट्रोल्ड कॉर्ड ट्रॅक्शन असणार आहे. ओके, चला ठीक आहे. डन इन द थर्ड स्टेज ऑफ द लेबर टू हेल्प द डिलिव्हरी ऑफ प्लॅसेंटा. बरं का, नर्स प्रेशर लोअर युटरस जस्ट अबव द प्युबिक बोन विल जेंटली पुलिंग द कॉर्ड. बघा इथे कॉर्ड म्हणजे पुल करता येईल बाहेर ओढायचा प्रयत्न करायला. ओके, प्रिव्हेंट द युटरीन इन्व्हर्जन आणि फंडल मेसेज इज मसाज इज डन आफ्टर प्लॅसेंटल डिलिव्हरी. बघा फंडल मसाज पण आपण कधी करतो? प्लॅसेंटल डिलिव्हरी झाल्यावर. बरं का, मग आपली डायरेक्ट उत्तर जाणार आहे दुसरे. ओके, चला नेक्स्ट. व्हॉट इज द मीन्ड बाय कॉन्शियस अनेस्थेशिया? म्हणजे कॉन्शियस दिले पण ते त्यांना सगळं कळतं इथले म्हणून असे. काय म्हणते? डीप स्लीप. डीप स्लीप म्हणजे काय? जनरल अनेस्थेशिया. जनरल अनेस्थेशियामध्ये काहीच कळणार नाही बरं का. आणि कॉन्शियस सेडेशन याच्यामध्ये थोडीफार कळते. रिजनल अनेस्थेशिया एक्झाम्पल स्पायनल आणि एपिड्युरल. एपिड्युरल मध्ये पण थोडंफार कळते आणि स्पायनल मध्ये फक्त लोअर लिम्ब हे केलेलं असतं बरं का, लोअर लिम्ब. मॅक्झिमम ह्याच्यामध्ये यूज होतात. कुठल्या कुठल्या म्हणू शकतो तुम्ही? अपेंडिक्स म्हणा, अपेंडिक्स मध्ये, हार्नियामध्ये, त्याच्यामध्ये मॅक्झिमम स्पायनल देतात आपण. ओके, लोकल अनेस्थेशिया म्हणजे आता कुठली पण सिलेक्टेड एरियामध्ये. आता समजा मला इथं काहीतरी झालं, अल्सर गिल्सर किंवा काहीतरी एडिमा वगैरे झालं, फक्त इथे लोकल इंजेक्शन म्हणून इथे काढणार, हे काय लोकल अनेस्थेशिया झालं. मग ही पण असणार आहे. पण ह्यांनी काय म्हटलं? मीट वॉज कॉन्शियस अनेस्थेशिया. ह्याला आपण मॅक्झिममली, याच्यामध्ये पण उत्तर चेंज होऊ शकते बरं का, कारण स्पायनल अनेस्थेशियामध्ये पण पेशंटला म्हणजे कॉन्शियस असतो, त्याला कळतंय. ह्यांनी कळते म्हणजे असं नाही की फील होते त्याला. आता समजा स्पायनल अनेस्थेशिया दिलेलं आहे, त्याची लोअर लिंबला काहीच कळणार नाही त्यांनी कुठे टच केले, काय करायला एवढी नाही, पण त्याला सगळं ऐकू येते, त्यांनी बघते, म्हणजे जागा असतो तो. आणि लोकल अनेस्थेशियामध्ये पण सेमच आहे, फक्त जे आपण जे एरियाला इंजेक्शन लोकल इंजेक्शन दिलं असतं फक्त तेवढी हे होणार आहे. बघा ह्याच्यामध्ये पण थोडी चेंजेस आहे, पण याच्यामधलं थोडी परफेक्ट आन्सर आहे कॉन्शियस सेडेशन बरं का. ही पण तुम्ही मार्क करून ठेवा, चेंजेस होऊ शकते आन्सर मध्ये पण. कॉन्शियस अनेस्थेशिया पेशंट इज रिलॅक्स्ड अँड सेडेटेड बट अवेक अँड कॅन बी रेस्पॉन्ड टू द वर्बल कमांड्स. वर्बल कमांड्सला म्हणजे जेवण केलं का बाबा, चालू आहे ऑपरेशन इकडे, हो केलो, चुकीचं आहे बरं का. एनबीएम ठेवायचं असतं पेशंटला. ऑफ्टन युज्ड मायनर आणि मायनर सर्जरी किंवा प्रोसिजरमध्ये हा यूज करते असं म्हणते. नॉट डीप स्लीप. ओके, जनरल अनेस्थेशिया अँड नॉट प्युअरली लोकल रिजनल. ओके, मग आपली आता अकॉर्डिंग टू ह्याची आता आपण बी दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकते बरं का. ओके, चला नेक्स्ट काय म्हणते बघा. आफ्टर टॉन्सिलेक्टमी, हे सगळ्यांचा फेवरेट, प्रत्येक एक्झाम मध्ये मॅक्झिमम वेळा येणारा क्वेश्चन. ओके, काय झालेलं आहे? आफ्टर टॉन्सिलेक्टमी अँड ॲडिनोक्टमी दोन्ही झालेलं आहे. टॉन्सिल पण काढलंय आणि ॲडिनोक्टमी पण काढलं. ओके, ॲडिनोम पण झालंय. व्हॉट नर्सिंग एज्युकेशन शुड बी द गिवन टू मदर ऑफ द चाइल्ड. आईला काय सांगायला पाहिजे म्हणजे बच्चूचं हे झालेलं आहे, ऑपरेट झालेलं आहे. बघा नर्सने काय सांगते? ऑब्झर्व फॉर द फ्रिक्वेंट स्वेलिंग सॉलोविंग, म्हणजे बच्चू परत परत सारखं काय गळत असेल तर सांगा आपल्याला, म्हणजे ऑब्झर्व करा. दुसरं काय म्हणते? एनकरेज गार्गलिंग वगैरे, गार्गलिंग करायला हे करायला बच्चूला एनकरेज करा म्हणते. आणि तिसरा काय? गिव्ह स्पायसी अँड हार्ड फूड्स इमिडिएटली. बघा एवढी लवकर द्यायचं नसतं बरं का, हे पण गेलं. आणि अलाउ द चाइल्ड टू रिझ्यूम नॉर्मल ऍक्टिव्हिटी विदाउट स्ट्रिक्ट. बघा काही काय नियम न ठेवता बच्चूला सोडून द्यायचं म्हणे, मग आपली ही चुकणार आहे. ओके, कुठली उत्तर बरोबर असणार आपला? ऑब्झर्व फॉर अ फ्रिक्वेंट स्वेलिंग, म्हणजे त्याच्यामध्ये काय कळणार आपल्याला? फ्रिक्वेंट स्वेलिंग मे इंडिकेट पोस्ट ऑपरेटिव्ह ब्लिडिंग आपल्याला कळणार आहे. रिक्वायर्ड इमिडिएट अटेन्शन, आपल्याला अटेन्शन द्यायचं आहे जर बच्चू फ्रिक्वेंट स्वेलिंग करत असेल तर. मोस्ट इम्पॉर्टंट आहे बरं का, हे मॅक्झिमम त्याच्यामध्ये आलेलं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट म्हणून टिक करून ठेवा. हेच क्वेश्चन येते, ऑब्झर्व फ्रिक्वेंट स्वेलिंग, हेच उत्तर असणार आहे त्याचं. ओके, अ पेशंट इज अ स्टार्टेड. बघा पेशंट काय झाले? इंट्रावेनस बघा हायड्रोकॉर्टिझोन काय सुरू केलंय? हायड्रोकॉर्टिझोन. विच नर्सिंग ऍक्शन शुड बी परफॉर्मड
आफ्टर ॲडमिनिस्ट्रेशन ह्याची हे दिल्यावर आपल्याला काय करायचं असं म्हणताय. अशीच द ब्लड ग्लुकोज लेवल म्हणजे RBS म्हणजे शुगर लेवल आपल्याला चेक करायचे. एनकरेज हाय सोडियम डाएट घ्यायला त्याला एनकरेज करायचं आहे. विथ होल्ड फ्लुइड इंटेक म्हणजे आता ड्रग दिलं तुम्हाला, आता तुम्ही काय घेऊ नका पाणी घेणे. आणि मॉनिटर फॉर द हायपोकॅलेमिया, हायपोकॅलेमिया होते का बघायचं नव्या. त्याच्यामध्ये काय आपण ऑब्झर्व करणार आहे असिस्ट द ब्लड ग्लुकोज. कारण काय होणार आहे हायड्रोकॉर्टिझोन दिल्यावर आपल्याला काय होणार आहे राईज ब्लड ग्लुकोज म्हणजे कुठं मेन्शन केलं का आपण इथे बघा काय राईज ब्लड ग्लुकोज म्हणजे शुगर लेवल आपली इन्क्रीज होणार आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे मॉनिटरिंग द हायपरग्लायसेमिया. ऑल्सो मॉनिटर द ब्लड प्रेशर, त्याच्यासोबत इलेक्ट्रोलाइट, त्याच्यामध्ये पण पोटॅशियम आणि सोडियम आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे आणि सायन्स ऑफ इन्फेक्शन. ओके. आणि बघा अजून काय हाय सोडियम डाईट इज नॉट रुटीनली एनकरेज्ड मे रोज बघा रोज फ्लूइड रिटेन्शन होण्याची खूप चान्सेस असतो. आणि फ्लूइड इंटेक शुड नॉट बी विथडेल्ड म्हणजे थांबू शकत नाही आपण ह्याच्यामध्ये. ओके. आणि काय अजून एक मॉनिटरिंग द हायपोकॅलेमिया ओनली इज इनसफिशियंट. बघा कॉर्टिकोस्टेरॉइड हॅव काय म्हटले प्रोडक्ट्स एफेक्ट. ओके. एवढी झालं. मग आपले उत्तर आहे पहिला. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चनला बघा काय म्हणते अंडर द युनिव्हर्सल इम्युनेशन प्रोग्राम UIP बघा हाऊ इज द रोटा व्हायरस वॅक्सिन ॲडमिनिस्टर टू काय म्हणते टू इन्फंट म्हणजे UPI नाही म्हणजे आपला फोनपे वगैरे झालं. UIP युनिव्हर्सल इम्युनेशन प्रोग्राम त्याच्यामध्ये काय करायचं हाऊ द काय म्हटलं त्यांनी म्हणजे रोटा व्हायरस कसं पद्धतीने जायचं आहे. ओके. रोटा व्हायरस कसं देतो आपण सगळ्यांना माहिती आहे. 5 ड्रॉप्स देतो कसे ओरली. बघा कधी कधी देतो हे पण लक्षात राहू द्या बरं का. कधी कधी देणार आपण 1.5 महिने 2.5 महिने 3.5 महिने बरं का. हे 3 वेळा देणार आहे. हे झालं. हे रुटीन इम्युनेशन मधलं सांगतो बरं का मी. ओके. मग आपलं कुठं उत्तर आहे 5 ड्रॉप्स आहे काय इथे बघा 5 ड्रॉप्स ओरल लिक्विड फॉर्मेशन बरोबर आहे उत्तर. 2 ड्रॉप्स हे काय 2 ड्रॉप्स झालं म्हणल्यावर ही OPV झाला. 2 बूंद जिंदगी के OPV ओरल पोलिओ वॅक्सिन 0.5 ml इंट्रामस्क्युलर इंजेक्शन थाईला वगैरे हे झालं की DPT वगैरे असला आपण इंजेक्शन देतो बरं का. आणि 1 ml बघा 1 ml देत नाही सबक्युटेनियस इंजेक्शन. सबक्युटेनियस अपर आर्मला कुठे देणार आहे आपण MR. मग आपलं उत्तर कुठलं आहे 5 ड्रॉप्स ओरल बरं का. हे कशासाठी देतो रेट्रोवायरल वॅक्सिन आहे अंडर UIP ओरल नॉट इंजेक्टेबल बरं का. आणि 5 ड्रॉप्स पर डोज इन अ लिक्विड फॉर्म टायपिकल ॲडमिनिस्ट्रेशन 2 to 3 डोजेस डिपेंडिंग ऑन द वॅक्सिन टाईप प्रोटेक्ट्स इन्फंट अगेन्स्ट द सिव्हिअर रोटा व्हायरस गॅस्ट्रोएन्टरायटिस मुळे आपल्याला ही प्रिव्हेंट करतो. म्हणून आपण OPV सगळी रोटा व्हायरस देतो बरं का. OP म्हणतो बघा. ओके. OPV काय करतो पोलिओ व्हायरसचा ते. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा अ पेशंट इज बघा कुठली पेशंट आहे असिस्ड युजिंग बघा मिनी मेंटल स्टेट एक्झामिनेशन अँड स्कोर किती झाले 19 30 पैकी वेन कॅटेगरी डिस दिस बघा दिस स्कोर फॉल इनटू म्हणजे MMSE ही झालेले आहे. आता त्यांना स्कोर भेटले किती 19 भेटले किती पैकी 30 पैकी. सगळ्यांना माहिती आहे MMSEचं खूप विचारलं बघा की अगोदर काय विचारायचं MMSEचा टोटल स्कोर किती असायचं विचारायचं अगोदर. आता काय विचारले त्यांनी 30 आहे सगळ्यांना आता माहिती झाले आणि 19 पडले त्यांना कसे डिवाइड करणार असं विचारले त्यांनी. ओके. इथे आहे बघा मोर दॅन 10 असेल तर काय लेस दॅन 10 आहे. इथे बघा 24 ते 30 नॉर्मल आहे. 21 ते 23 माइल्ड हा 23 मॉडरेट आणि 10 पेक्षा कमी असेल तर सिव्हिअर. मग इथे किती 19 मग 19 कुठे बसणार त्याच्यामध्ये बसणार मग मॉडरेट. मग तिसरी उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ओके. चला काय अ स्कोर 99 इंडिकेट द मॉडरेट कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट यूज टू असिस्ट ओरिएंटेशन मेमोरी अटेन्शन लँग्वेज आणि काय व्हिज्युअल बघा स्पिरिच्युअल स्किल बघा थोडं ह्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक वगैरे झालेले असते. ओके. थोडे बघून घ्या बघा. नेक्स्ट काय अंडर द इंडियन गव्हर्नमेंट बघा इंडियन गव्हर्नमेंट काय नॅशनल प्रोग्राम ऑफ प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे NCT झाला. NCT बरं का. विथ एज ग्रुप ऑफ इज प्रायमरीली टार्गेटेड बघा जे CHO हे एक्झामला गेले ते त्यांनी 100% चुकणार नाही आहे बरं का. आपण NCT मध्ये कसल्या लोकांना घेतो 30+ लोकांना घेणार आहे. ओके. 30+ लोकांना आपण NCT करणार आहे. NCT म्हणजे काय आपली नॉन कम्युनिकेबल डिसीज हायपरटेन्शन असो डायबेटिक असो कॅन्सर असो ओरल कॅन्सर सर्विक कॅन्सर हे सगळे आपण बघणार आहे. ओके. मग कुठली असणार आहे आन्सर आपली 30 पेक्षा जास्त कुठे 18 ते 30 नाही 15-60 नाही बघा हे 30 ते 70 म्हणजे आपली पहिली उत्तर असणार आहे. बघा NCT टार्गेट अडल्ट एज
30 ते 70 इयर्स फॉर द स्क्रीनिंग अँड प्रिव्हेंटिव्ह डायबेटिक, हायपरटेन्शन, कॅन्सर बघा इथे दिलंय, कार्डिओस्क्युलर डिसीज, अर्ली डिटेक्शन अँड रिस्क रिडक्शन, इन्क्लूड द स्क्रीनिंग, लाईफस्टाईल, काउन्सिलिंग, फॉलोअप सगळे कम्युनिटी हेल्थ अँड फॉलोअप कोण करणार? CHO करणार. कुठे? HWC, सॉरी HWC नाही, कुठे? आयुष्मान आरोग्य मंदिर. ओके चला नेक्स्ट. इन द इमर्जन्सी डिपार्टमेंट कॅज्युअल्टी मध्ये 20 विक्टिम्स अराइव्ह आफ्टर एन ऍक्सिडेंट. कुठली तरी एक ऍक्सिडेंट झालेले, किती विक्टिम्स आले? 20 विक्टिम आले. आपल्याला काय करायचं आता? युजिंग बघा स्टार्ट ट्रायज, आपल्याला काय ट्रायज करायचं आहे. आयडेंटिफाय व्हिच पेशंट शुड बी क्लासिफाईड ॲज अ रेड. रेड म्हणजे त्याला खूप लवकर आपण बघायलाच पाहिजे, म्हणजे खूप इमर्जन्सी ते पेशंटकडे आपण लक्ष द्यायलाच पाहिजे, म्हणून काय इमिडिएट प्रायोरिटी द्यायचं आहे. पेशंट डिटेल्स बघा, पेशंट कुठले कुठले आपल्याला दिलेले त्यांनी. एक पेशंट आहे बर्न पेशंट आहे, किती? 80% झळाळले. TBS म्हणजे काय? हे पण आपण बघितलेलं आहे. काय टोटल बॉडी सरफेस एरिया किती? 80%. आणि व्हायटल सायन्स काय? स्टेबल आहे. मग एवढी व्हायटल सायन्स स्टेबल असेल तर एवढी गरज नाही आहे. मग याला आपण कुठली थेरपी देतो? फ्लूइड रिप्लेसमेंट थेरपी ही फर्स्ट प्रायोरिटी आहे. ओके नेक्स्ट काय? पेशंट विथ अ पिन पॉईंट फुफिल बघा, पिन पॉईंट मग एकदम कमी झालेलं आणि ब्रीथिंग डिफिकल्टी आहे बघा, ह्याला बघायची गरज आहे बरं का. होल्डवर ठेवा. कार्डियक अरेस्ट पेशंट विथ नो पल्स बघा, आता ह्या कार्डियक अरेस्ट असेल तर तुम्ही काय करणार आहे? CPR देणार आहे. पण इथे काय विक्टिम्स 20 विक्टिम आले आणि ट्रायचे, मग इथे ह्याला आपण डेथ म्हणून समजायचं बरं का. डेथ झालेल्या पेशंटला आपण नाही बघायचं कधी? ट्रायजमध्ये वगैरे, डिझास्टरमध्ये. ओके पेशंट विथ अ फ्रॅक्चर्ड आर्म आणि वॉकिंग करताय, मग हे पण प्रायोरिटी नाही आहे. मग आपली प्रायोरिटी कुठं जाणार आहे? पेशंट विथ अ पिन पॉईंट फुफिल आणि ब्रीथिंग डिफिकल्टी आहे, हे पेशंटला जाणार आहे. इथे बघा काय स्टार्ट ट्रायज बघा, काय काय रेड म्हणजे काय? इमिडिएट. लाईफ थ्रेटनिंग कंडिशन दॅट रिक्वायर इमिडिएट इंटरव्हेन्शन टू सेव्ह लाईफ बघा, कुठले पेशंट एक 80% हे होतं बर्न, स्टेबल व्हायटल आहे, मग हाय रिस्क बट स्टेबल आहे, त्याला नंतर घेऊ शकतं, म्हणून ह्याला काय स्टेबल आहे. डिलेड मध्ये येलो मध्ये गेला पाहिजे पेशंट. दुसरा काय? पिन पॉईंट फुफिल आणि ब्रीथिंग डिफिकल्टी, हे एअरवे आणि ब्रीथिंग कॉम्प्रोमाइज आहे, ह्याला इमिडिएट बघायचं आहे. हे कुठं गेलं? रेड मध्ये. आणि पेशंट तिसरा आहे कार्डियक अरेस्ट नो पल्स, त्याला आपण ब्लॅक म्हणून समजून काय कॅज्युअलिटी ट्रायल मध्ये हे आपण बघणार नाही जास्त, इन मास कॅज्युअलिटी ट्रायल मध्ये. ओके आणि पेशंट चौथा कुठला होता? फ्रॅक्चर्ड आर्म वॉकिंग, हे मायनर झालं, ह्याला पण काय गरज नाहीये. मग आपल्याला एअरवे ब्रीथिंग जे प्रॉब्लेम आहे ते पेशंटला इमिडिएट अटेन्शन म्हणजे प्रायोरिटी द्यायचं आहे. ओके उत्तर कुठलं? दुसरं बरोबर असणार आहे. ओके चला ओके नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते? अ पेशंट विथ अ सिव्हिअर अक्यूट पॅनक्रियाटायटिस बरं का, इंट्युबेटेड अँड मेकॅनिकली व्हेंटिलेटेड बघा, व्हेंटिलेशन वरती आहे पेशंट. द व्हेंटिलेटर सेटिंग इथे 100% FiO2 आहे आणि फी 12 सेंटीमीटर आणि H2O. ओके अँड द पेशंट हॅज अ बायलॅटरल लंग्स इनफिल्ट्रेट बघा, दोन्ही साईडचा बायलॅटरल इनफिल्ट ऑन अ चेस्ट एक्सरे. ओके विथ पुअर ऑक्सिजनेशन दाखवत आहे. ओके विच इज द मोस्ट अप्रोप्रिएट इमिडिएट इंटरव्हेन्शन टू इम्प्रूव्ह द ऑक्सिजनेशन. मग ह्या पेशंटला एवढी ऑक्सिजन 100% FiO2 दिले तरी पण काय झालंय? ओव्हर ऑक्सिजन आपल्याला दिसलंय. मग आता इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करायचंय विचारताय, कोणाला? नर्सिंग ऑफिसरला विचारताय. ओके चला काय म्हणते? पहिला ऑप्शन प्लेस द पेशंट इन अ प्रोन पोझिशन, इन्क्रीज द टायडल व्हॉल्यूम टू इम्प्रूव्ह द बघा, टायडल व्हॉल्यूमचा काय संबंध आहे? टायडल व्हॉल्यूम म्हणजे काय? आपण जेवढी नॉर्मली आता मी तुम्हाला क्लास घेता जे श्वास बाहेर टाकलो आणि जेवढं घेतलो, हे काय एक नॉर्मल फेनोमेन आहे. म्हणजे काय? हे टायडल व्हॉल्यूम झालं, ह्याचे काय संबंध नाही. किती असतं? 500 ml, ह्याचे काय नाही आहे. ओके आणि हे काय? डिक्रीज फीफ टू अवॉइड हे बघा काय म्हणतं? पोराट्रोमा. ओके हे पण नाही. स्टॉप बघा, ही बंद नाही करायची. मेडिसिन टू प्रिव्हेंट ऑक्सिजन टॉक्झिसिटी म्हणजे 100% दिले म्हणून म्हणजे पेशंटला टॉक्झिसिटी झाले म्हणून कमी करायचं बरं काय, असं नाही करायचं. मग आपले उत्तर कुठलं बरोबर असणार आहे? ए प्लेस द पेशंट इन अ प्रोन पोझिशन बघा, प्रोन पोझिशन ह्याचं मागे रिझन बघा. सिव्हिअर हायपोक्सिया विथ बायलॅटरल बघा इनफ्लेटेड कन्सिस्ट विथ ARDS. ARDS म्हणजे काय? एक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम. प्रोन पोझिशनिंग इम्प्रूव्ह द व्हेंटिलेशन परफ्युजन मॅचिंग अँड ऑक्सिजनेशन इन द ARDS, म्हणून आपली उत्तर पहिली बरोबर असणार आहे. ओके चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा 35 year old फिमेल विथ अ कंप्लेंट करते बघा, काय करते? सेप्टिक ऑपरेशन ॲज अ नर्स सुपरवायझर व्हिच प्रायोरिटी इंटरव्हेन्शन यू विल परफॉर्म बघा, सगळे प्रायोरिटी वरतीच आहे. आपल्याला आता काय करायचं? ऑप्शन तर 3च भेटले, चौथा तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये टाका. ओके चला काय म्हणतंय? कॉन्ट्रासेप्शन ॲडवाइस बघा,
इथे 34 विथ कम्प्लीट विथ सेप्टिक ऑपरेशन झालेलं आहे बरं का. आणि अँटीबायोटिक थेरपी आणि ॲडमिट इमिडिएटली. बघा अकॉर्डिंग टू ही क्वेश्चनला अँटीबायोटिक थेरपी द्यायचं आपल्याला. ओके. सेप्टिक म्हणजे काय झालेलं आहे, इन्फेक्शन झालेलं आहे. इन्फेक्शन झालेलं. ओके. मेडिकल इमर्जन्सी कॉज्ड बाय द इन्फेक्शन आफ्टर द इनकम्प्लीट ऑर अनसेफ ऑपरेशन, प्रायोरिटी नर्सिंग इंटरव्हेन्शन काय असलं पाहिजे, स्टार्ट IV ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स इमिडिएटली टू कंट्रोल द इन्फेक्शन. बघा IV सोबत आपल्याला अँटीबायोटिक इमिडिएटली सुरू करायचं आहे टू कंट्रोल इन्फेक्शन. ओके. मग आपले उत्तर बी म्हणजे दुसरी असणार आहे. ओके. चला नेक्स्ट बघा. अनाफिलॅक्सिस इज अ एक्झाम्पल ऑफ, कुठले एक्झाम्पल आहे, हायपोव्होलेमिक शॉकचं, डिस्ट्रक्टिव्ह शॉकचे आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह शॉकचे किंवा कार्डिओजेनिक शॉकचे. सगळ्यांना माहिती आहे हायपोव्होलेमिकची तर नाही आहे, ऑब्स्ट्रक्टिव्हचा पण नाही आहे आणि कार्डिओजेनिकचा पण नाही आहे. मग दुसरी आहे काय, डिस्ट्रक्टिव्ह शॉक. ओके. अनाफिलॅक्सिस कॉज काय, वाईड स्प्रेड वॅसोडायलेशन, एवढी असते एवढी मोठी होते. ओके. अँड इन्क्रीज द कॅपिलरी परमेबिलिटी लिडिंग रिलेटिव्ह हायपोव्होलेमिया. बघा याच्यामध्ये काय काय होणार आहे, अनाफिलिक शॉक, सेप्टिक शॉक, न्यूरोलॉजिकल शॉक. हायपोव्होलेमिक मध्ये काय होणार आहे, फ्लुइड कमी होणार आहे, फ्लुइड लॉस होणार आहे. आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह मध्ये ब्लॉकेज ऑफ द ब्लड फ्लो, म्हणजे ऑब्स्ट्रक्शन म्हणजे काय, जे काहीतरी अडथळा निर्माण होणे. ओके. कार्डिओजेनिक शॉक आपण प्रिव्हियस क्लासमध्ये बघितलं काय, ड्यू टू हार्ट पंप फेल्युअर, म्हणजे जेवढी पाहिजे मेटाबॉलिक जेवढी ब्लड पंप करू शकत नाही कार्डिओजेनिक मध्ये. एक्झाम्पल कुठले बघा, MI आणि हार्ट फेल्युअर. मग आपले उत्तर कुठली बरोबर आहे, दुसरी. ओके. चला नेक्स्ट बघा काय म्हणते, अ मदर इज अ, बघा पॉझिटिव्ह फॉर अ क्लायमेडिया ट्रोकोमॅटिस. बघा ट्रोकोमॅटिस झाले क्लायमेडिया ॲट अ डिलिव्हरी, हर न्यूबॉर्न इज अ असिम्टमॅटिक, म्हणजे बच्चूला सिम्टम दिसेना. ओके. व्हॉट शुड बी गिवन टू द बेबी टू प्रिव्हेंट ऑप्थॅल्मिया निओनेट्रम. बघा त्यांना आता नर्सिंग ऑफिसरला माहिती आहे काय, क्लायमेडिया ट्रोकोमॅटिस आईकडनं आलेलं आहे. आता बच्चूकडे असलं तर असिम्टमिक असेल तर त्याला काय होणार आहे, ऑप्थॅल्मिया निओनेट्रम तर होणारच आहे, कारण ही पॉझिटिव्ह एजंट आहे बरं का. आता प्रिव्हेन्शन करण्यासाठी आपल्याला काय द्यायचं असं विचारतंय. एरिथ्रोमायसिन 0.5. बघा काय म्हटलं यांनी, ऑप्थॅल्मिक आणि एरिथ्रोमायसिन दोन दिले, एक ऑप्थॅल्मिक म्हणजे ह्याच्यामध्ये आणि एक ओरलमध्ये. तिसरं काय, टेट्रासाइक्लिन, याचं काय नाही आहे. 1% हे बघा KG-NO3 हे पण नाही आहे. मग आपले उत्तर कुठलं असणार आहे, ए. काय द्यायचं आहे, एरिथ्रोमायसिन 0.5%. बघा ऑप्थॅल्मिक. ऑप्थॅल्मिया निओनेट्रम कॅन ऑकर इन द न्यूबॉर्न्स एक्सपोज टू क्लायमेडिया ट्रोकोमॅटिस. कधी, ड्युरिंग डिलिव्हरीमध्ये. ओके. प्रोफिलॅक्सिस काय, एरिथ्रोमायसिन 0.5% ऑप्थॅल्मिक ऑइंटमेंट आहे बरं का, रिकमेंडेड फॉर ऑल न्यूबॉर्न्स. ओके. सिल्वर नायट्रेट वगैरे हे काय, 1% KG-NO3 म्हणजे सिल्वर नायट्रेट. हे कशासाठी यूज करतो आपण, गोनोकोकल कंजक्टिव्हायटिस. ओरल अँटीबायोटिक्स आर नॉट रुटीनली युज्ड. बघा काय, प्रोफिलेटिकली आपले विदिन 1 to 2 hours आफ्टर बाथ टू प्रिव्हेंट इन्फेक्शन. कधी लावायचं आहे, विदिन 1 to 2 hours आफ्टर बाथ. असं नाही की लावून आंघोळ करायचं नाही, आंघोळ करून 1-2 तासामध्ये हे लावायचं. मग आपलं उत्तर पहिली बरोबर असणार आहे. ओके. चला नेक्स्ट काय म्हणते बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ साइन ऑफ, बघा साइन विचारते, ॲडिक्वेट ब्रेस्ट मिल्क इनटेक, म्हणजे इन द न्यूबॉर्न, म्हणजे एक बच्चू आहे जे ॲडिक्वेट ब्रेस्ट मिल्क घेत आहे का नाही आपल्याला असेच करायचं आहे, म्हणजे ऑब्झर्व करायचं आहे. आपलं कसं कळणार आपल्याला जी ॲडिक्वेट मिल्क घेते म्हणून. ओके. बघा पहिला ऑप्शन मध्ये काय म्हटलेलं आहे, 5 to 6 hours आफ्टर फीडिंग, म्हणजे बेबी काय करते 5 ते 7 तासानंतर ब्रेस्ट फीडिंग करते. मग आपली चुकलं. ओके. आपण किती म्हटलं होतं, 12 तरी, एव्हरी 2 hours तरी ब्रेस्ट मिल्क करायला पाहिजे. ओके. ब्रेस्ट फीडिंग, मग हे चुकलं. ओके. वेट डायपर 5 to 7 विदिन 24 hours. फीडिंग टाइम, बघा फीडिंग नाईट टाइम, बघा हे पण चुकलं. वेन बेबी क्राय ही पण बरोबर असणार आहे, पण ह्याच्यापेक्षा ही बीचं एकदम सटीक असणार आहे, कारण वेट डायपर 5 to 7 विदिन 24 hours. बघा काय असणार आहे, साइन ऑफ ॲडिक्वेट ब्रेस्ट मिल्क इनटेक इन द न्यूबॉर्न काय असणार आहे, 5 to 7 वेट डायपर इन द 24 hours. ओके. रेग्युलर स्टूल्स आणि येलो सीड्स आणि स्टडी वेट गेन आणि अल्टरनेटिव्ह आणि कंटेनमेंट आफ्टर फीडिंग. मग आपले उत्तर कुठली, बी असणार आहे. ओके. चला बघा काय क्वेश्चन, अ पेशंट इज अ प्रिस्क्राइब्ड ड्रग कुठलं होतं माहिती नाही का, डोपामाइन. मॅक्झिमम तर डोपामाइन भेटले सगळ्यांनी पाठवल्यामध्ये. ओके. किती, 15 mg/min प्रिस्क्राइब केलेलं आहे. ओके. द प्रिपेअर्ड इन्फ्युजन इज अ डोपामाइन 5 mg इन, बघा काय 5 mg इन 500 ml मध्ये. मग प्रिस्क्राइब किती केलेलं आहे, 15 mg/min. ओके. व्हॉट IV पंप रेट ml/h ठेवायचं बरं का.
शुड बी सेट टू डिलिव्हर द ऑर्डर्ड डोज. ओके, बघा मी ऑलरेडी सॉल्व्ह करून आणलो. एक मिनिट. आपल्याला काय दिलं यांनी 15 mcg पर मिनिट. बघा 15 mcg आपल्याला द्यायचं आहे. मग इथे किती आहे 5 mg. 5 mg इन किती 500 ml मध्ये. मग आपण हे mg कसं केलं mcg मध्ये कन्वर्ट केलेलं आहे mcg मध्ये. ओके, हे झालं mcg मध्ये. बघा इथे 5 mg काय केलं 500 mcg मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर काय केलं कन्सन्ट्रेशन काय होतं 500 mg. बघा हे आपल्याला 5000 भेटलं किती ml मध्ये 500 ml मध्ये. मग 500 ml झाला. मग इकडे गेलं ही एक मिनिट बघा ही 20 ही 20. ओके, आणि ही एक 5 हे म्हणजे किती आलं 10 mg पर ml. ओके, बघा इथे काय एक मिनिट बघा 10 mg पर ml आला. ओके, त्याच्यानंतर काय केलं कॅल्क्युलेट द ml पर आवर टू डिलिव्हर. किती सांगितलं होतं त्यांनी 15 mg पर मिनिट. ओके, त्याच्यानंतर काय केलं आपण बघा इथे काय भेटलेलं आपल्याला 10 mg पर ml भेटलेला आहे. मी इथेच सांगतो बघा काय कॅल्क्युलेट द ml आवर टू डिलिव्हर. बघा काय 15 mg पर मिनिट डिवाइडेड बाय 15 mg सॉरी ही mcg आहे बरं का. ही पण mcg आहे ही पण mcg आहे. हे कॅन्सल होते बरं का. मिनिट पर लिटर राहते म्हणून की हे 10 आहे म्हणून हे 1.5 ml पर मिनिट झालं. आता ही काय मिनिट मध्ये झालं. त्यांनी काय म्हटलं होतं आवर मध्ये म्हणून काय केलं आपण 1.5 ला काय केलं इंटू 60 म्हणजे मिनिटने डिवाइड केलं. त्याच्यानंतर काय आलं 90 ml पर आवर. ही उत्तर आपलं आलंय. काय आलं 90 ml पर आवर. ओके, चला मग आपले उत्तर कुठलं बरोबर आहे 3. ओके, कोणाला याची उत्तर चेंज आलं तर कमेंटमध्ये टाका. ओके, चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते अ पेशंट ॲडमिटेड इन द एमर्जन्सी रूम हु इज एक्सपिरियन्सिंग हॅल्युसिनेशन. म्हणजे हॅल्युसिनेशन होते. हॅल्युसिनेशन म्हणजे लक्षात आलं पाहिजे याच्यामध्ये काय ए आहे. ए म्हणजे अब्सेन्स आहे. बाहेरचं स्टिम्युलेशन काय आहे का नाही म्हणून तरी पण त्याला ऐकू येते. हे झालं हॅल्युसिनेशन. ओके, हॅल्युसिनेशन एजिटेटेड अँड बघा स्पेलिंग मिस्टेक आहे इरिटेटिंग नेझल सेप्टम रिपोर्ट बाय हिज फ्रेंड. बघा म्हणजे नेझल सेप्टम झालेलं आहे इरिटेटिंग. ओके, हू ऑल्सो मेन्शन दॅट ही हॅज अ इंगेस्टेड सबस्टन्स. काहीतरी सबस्टन्स घेतलेला आहे अब्यूज. ओके, अगो एन ओव्हर विच एका तासाचा अगोदर विच सबस्टन्स मोस्ट लाईकली रेस्पॉन्सिबल फॉर. मग बघा काय घेऊ शकते आणि हेरोईन घेता का नाही कोकाईन. यस, त्याच्यासाठी पण नाही कोकाईन असं घेतात. ओके, हे झालं आन्सर बी. बघा क्लिनिकल फीचर सजेस्टिव्ह ऑफ द कोकाईन यूज हॅल्युसिनेशन अँड एजिटेशन होते याच्यामुळे आणि इरिटेट नेझल सेप्टम. ओके, सोटिंग द ड्रग आणि रॅपिड ऑनसेट विदिन 1 hour ऑफ इंजेक्शन. कसं होणार आहे रॅपिड ऑनसेट. ओके, हे झालं उत्तर कुठली बरोबर आहे दुसरा. ओके, चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते विच ऑफ द फॉलोइंग बघा विच ऑफ द फॉलोइंग इज अन अप्रोप्रिएट नर्सिंग इंटरव्हेन्शन. कुठली इंटरव्हेन्शन बरोबर आहे अप्रोप्रिएट फॉर अ पेशंट विथ अ डेमेन्शिया. डेमेन्शियाचा पेशंट आहे. ओके, कुठली पेशंट आहे डेमेन्शियाचे. हू डेव्हलप्स बघा काय कॅटोस्मो म्हणजे म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्रासदायक. ओके ओके, कॅटोस्पोरिक म्हणजे काय त्रासदायक म्हणू शकता. ओके, म्हणजे ते पेशंटला काय होतंय त्रास होतोय. ओके, विथ द डेमेन्शिया हू डेव्हलप द त्रास म्हणजे एनी रिॲक्शन. ओके, मग आपल्याला काय करायला पाहिजे. ओके, एम्प्लॉय नेगेटिव्ह रेस्पॉन्स टू द बिहेवियर. बघा काय करायचं नेगेटिव्ह रेस्पॉन्स द्यायचा म्हणे. ओके, असं नाही करायचं. ओके, यूज टच टू कम्युनिकेट हे पण नाही. एलिमिनेट ऑर रिड्यूस द एन्व्हायरमेंटल स्टिम्युलेशन. ज्याला ते त्रास होते त्याला आपल्याला काय करायचं एलिमिनेट करायचं आहे किंवा रिड्यूस एन्व्हायरमेंटल स्टिम्युलेशन म्हणजे ही रिॲक्शन होय द्यायचं नाही आहे पेशंटला. मग आपले उत्तर आहे तिसरा. ओके, चौथा काय म्हणतं बघा मेंटेन क्लोज पर्सनल बाउंड्रीज. बघा असली बाउंड्रीज पण नाही ठेवायचं. मग आपले उत्तर काय एलिमिनेट ऑर रिड्यूस द एन्व्हायरमेंटल स्टिम्युलेशन. ओके, हे आलं बघा. रिॲक्शन इन द डेमेन्शिया काय होणार आहे सडन आणि इंटेन्स इमोशनल आउटब्रेक. याच्यामध्ये एंगर क्राईंग एजिटेशन हे सगळं होणार आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे एलिमिनेट करायचं आहे. ओके, चला नेक्स्ट बघा. द नर्स इज अ केअरिंग फॉर अ पेशंट पोस्ट. बघा काय पोस्ट झालेलं आहे कशासाठी एंडोस्कोपिक रेट्रोग्रेड. बघा कोलो एनजिओ म्हणजे हे काय झालं ERCPचं आहे बरं का. ERCPचं आपण प्रिव्हियस क्लासमध्ये ह्याचं बघितलं बरं का कुठली म्हटलं मी GI-स्कोपी तसंच करणार पण हे कुठंपर्यंत जाणार आहे हात डेव्हलपमेंटचा पुढे बढ़णार आहे. बघा एंडोस्कोपिक रेट्रोग्रेड
एन्जिओ बघा पॅनक्रिएज पर्यंत ही जाणार आहे, म्हणून ह्याला आपण ERCP म्हणतो बरं का. हे काय झालं, द पेशंट रिपोर्ट सिव्हिअर रेडिएटिंग अब्डोमिनल पेन. बघा आता ERCP झालेलं अब्डोमिनल पेन होत आहे आणि वॉट लाईक अ अब्डोमिन आणि टेम्परेचर काय 105 फॅरनहाइट आहे, म्हणजे फिवर वाढलेलं आहे. ओके, देन द नर्सिंग हायेस्ट प्रायोरिटी काय असायला पाहिजे. ओके, ऑप्शन 9 भेटले आपल्याला. उत्तर काय होतं, इमिडिएटली नोटिफाय द फिजिशियन. ओके, का पोस्ट ERCP कॉम्प्लिकेशन काय काय असणार आहे, पॅनक्रियाटायटिस. का आपण पॅनक्रिएज पर्यंत जे स्कोप बघून आत बघितलेलं आहे. ओके, त्याच्यामध्ये काय सिव्हिअर रेडिएटिंग अब्डोमिनल पेन असतं. ओके, त्याच्यामध्ये इन्फेक्शन आणि सेप्सिस, हाय फिवर म्हणजे इन्फेक्शन ऑलरेडी झालेलं आहे आणि पर्फोरेशन और ब्लिडिंग पण असू शकतो, कारण आपण स्कोप घालताना ओके त्याच्यामध्ये पण इंजुरी वगैरे होऊ शकतात. तर आपलं नर्सिंग प्रायोरिटी काय असायला पाहिजे, प्रमोट रिकॉग्निशन अँड इमिडिएट नोटिफिकेशन ऑफ द फिजिशियन टू इनिशिएटिव्ह अर्जंट इंटरव्हेन्शन. ओके, हे झालं. चला कुठली एकच उत्तर आहे आपल्याकडे. नेक्स्ट बघा, अ बेबी इज अ काय करतोय, बबलिंग नॉट स्पीच. बघा, सिटिंग विदाउट सपोर्ट, विच प्रिन्सिपल ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. बघा ही पण आपण प्रिव्हियस क्लासमध्ये बघितलेलं बरं का, याची प्रूफ नाही आणलो मी, हे पण आपण स्टडी केलेलं आहे. कुठली, सेफलोपोडल प्रिन्सिपल. ओके, 2 डायग्राम आणलं होतं, एक सेंटरमधनं इकडे जातो. लक्षात आलं का, ए आणि बी डायग्राम. ओके, हे काय सेफलोपोडल प्रिन्सिपल. ओके, त्याच्यामध्ये काय होणार आहे, डेव्हलपमेंट प्रोग्रेस फ्रॉम द कुठे हेड टू टेल. बघा हेड टू टेल हे असं होणार आहे. अजून एक कुठलं, सेंटरमधनं इकडे. हे काय झालं, हेड कंट्रोल सिटिंग आणि स्टँडिंग वॉकिंग. ओके, स्पीच अँड लँग्वेज डेव्हलपमेंट काय, ॲज अ डेव्हलप द बिफोर लोअर बॉडी स्मॉटर स्केल. एक्झाम्पल इन द स्विकिंग बेबी. ओके, स्टँडिंग लोअर एवढे झालं. ओके, काय सेफलोपोडल लक्षात ठेवा. बघा नेक्स्ट काय, अ ट्विन प्रेग्नेन्सी शोज a thick membrane more than 2 mm separating the fetus. This finding is a most consistent with a काय म्हणते बघा, with which type of placenta. कुठली टाइप ऑफ प्लॅसेंटा आहे असं विचारलंय. ओके, ही इमेज बेस्ड क्वेश्चन आलतं बरं का. ओके, ह्याच्यामध्ये बाय बघा 2 बच्चू आहे. ओके, 2 बच्चू आहे, 1 आणि 2. प्लॅसेंटा सेपरेट आहे का, नाही, एकामध्ये दिसते, म्हणजे काय झालं, हे मोनोक्रोनिक झाला, म्हणजे एका प्लॅसेंटामध्ये आहे. आणि अम्नियोटिक फ्लूइड डिवाइड झाला का 2 आहे का सेपरेट नाही, मग एकच अम्नियोटिक फ्लूइड मध्ये आहे, म्हणजे काय झालं, मोनो म्हणजे एक काय अम्नियोटिक, इथे खाली लिहितो मोनो अम्नियोटिक. मग आपल्याला इज लक्षात आलं डायग्राम बघितल्यावर. ओके, म्हणजे सिंगल अम्नियोटिक फ्लूइड मध्ये आणि सिंगल प्लॅसेंटा मध्ये ही बच्चू डेव्हलप होत आहे. म्हणजे हे काय झालं, कन्सिस्टंट विथ विच टाइप ऑफ प्लॅसेंटा झाला, ही मोनोक्रोनिक मोनो अम्नियोटिक. बघा ही दुसरी उत्तर आपले बरोबर असणार आहे. मोनोक्रोनिक डायअम्नियोटिक म्हणजे एकच प्लॅसेंटा आहे, पण इथे काय झालेलं आहे, एक मिनिट तुम्हाला इथेच दाखवतो. आता काय बघतो आपण, मोनोक्रोनिक आणि डायअम्नियोटिक म्हणजे एवढीच आहे. इकडे एक अम्नियोटिक फ्लूइड वेगळा आहे आणि इकडे एक अम्नियोटिक फ्लूइड वेगळा आहे. हे काय क्रोनिक डायअम्नियोटिक झाला. आणि ड्रायक्रोनिक बघा, डायक्रोनिक आणि डायअम्नियोटिक असेल तर वेगळी प्लॅसेंटा. बघा 2 प्लॅसेंटा आणि 2 अम्बिलिकल कॉर्ड आणि 2 बच्चू आणि अम्नियोटिक फ्लूइड पण वेगळा. हे झालं डायक्रोनिक डायअम्नियोटिक आणि हे कंजुगेटेड ट्विन्स. ओके, ही दुसरी पार्टला वगैरे टच होतात. ओके, ही पण याच्यामध्ये पण क्वेश्चन आलेलं बरं का. मग आपले उत्तर दुसरं असणार आहे बी. ओके, कुठली, मोनोक्रोनिक मोनो अम्नियोटिक MCMA. ओके, ठीक आहे, सिंगल. बघा अम्नियोटिक शॅक हे पण सिंगल असणार आहे. ओके, चला नेक्स्ट बघा, ही ECG आलता. ECG ही सगळ्यांना माहिती आहे. ओके, काय बघा, लवकर आपली QRS कॉम्प्लेक्स वरती होत आहे. ओके, हे काय, सुफ्रा वेंट्रिक्युलर टेकिकार्डिया. काय, सुफ्रा वेंट्रिक्युलर टेकिकार्डिया ही चौथी उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला बघा, इन विच ऑफ द फॉलोइंग पॉइझनिंग केस इज अ गॅस्ट्रिक लिव्हेज इज अ कॉन्ट्रा इंडिकेटेड. म्हणजे खाली दिलेलं आहे कुठली पॉइझनिंग, ऑर्गेनोफॉस्फरस, केरोसिन, ट्रॉकेल. ओके, बार्बिटरेट आणि अल्कोहोल पॉइझनिंग, एवढी पॉइझनिंग दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये गॅस्ट्रिक लिव्हेज, आपण लिव्हेज म्हणजे आपण जे स्टमक क्लीन करणार आहे एक पद्धत आहे, म्हणजे ते मेथड आहे, प्रोसिजर आहे. आपण हे कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे असं विचारलंय. ओके, बघा ऑफोइड ऑर्गेनोफॉस्फेट मध्ये आपण करतो, केरोसिन मध्ये नाही करत. ओके, ही आपले उत्तर असणार आहे. बार्बिटरेट अल्कोहोल ह्याच्यामध्ये पण नाही. बघा कॉन्ट्रा इंडिकेशन म्हटलेलं आहे, हे पण लक्षात ठेवा. बघा केरोसिन मध्ये का करत नाही, केरोसिन पॉइझनिंग का, कारण गॅस्ट्रिक लिव्हेज इज अ कॉन्ट्रा इंडिकेटेड इन केरोसिन. ओके, का, हे बघा हायड्रोकार्बन आहे, पॉइझनिंग आहे, बिकॉज हाय रिस्क ऑफ एस्पिरेशन कॅन कॉज केमिकल. बघा काय, केमिकल
न्यूमोनायटिस लंग्समध्ये जाऊ शकतो. लो विस्कोसिटी हायड्रोकार्बन्स इजिली एंटर द लंग्स इफ वॉमिटेड. ओके. इंडिकेशन काय, कॉन्ट्रा इंडिकेशन काय होतं, केरोसिन. इंडिकेशन काय, ऑर्गनोफॉस्फरस, बार्बिच्युरेट आणि अल्कोहोल ही सगळीमध्ये करतो. ओके. बघा ऑर्गनोफॉस्फेट झालं तर काय, अर्ली विदिन 1 तासामध्ये आपल्याला करायचं आहे. ओके. काय, गॅस्ट्रिक लेवेज. मग आपले उत्तर असणार आहे बी. ओके. चला नेक्स्ट. हे काय विचारलं, वेअर इज द हेडक्वार्टर ऑफ युनेस्को. कुठे आहे, पॅरिसमध्ये. पॅरिस कुठे आहे, पॅरिस फ्रान्समध्ये. ओके. फ्रान्स PM माहिती आहे ना. चला राजीनामा दिले. चला नेक्स्ट काय, अनकंट्रोल्ड कॉर्ड. बघा अनकंट्रोल्ड कॉर्ड ट्रॅक्शन ड्युरिंग द 3rd स्टेज. बघा काय म्हणते, अनकंट्रोल्ड कॉर्ड ट्रॅक्शन आहे. ओके. 3rd स्टेजमध्ये म्हणजे प्लॅसेंटा डिलिव्हरी होते. ओके. आणि ऑफ लेबर मे कॉज विच कॉम्प्लिकेशन. ओके. अँड हाऊ कॅन बी प्रिव्हेंटेड. आपल्याला कसं थांबवायचं आहे. बघा अनकंट्रोल्ड कॉर्ड ट्रॅक्शन आहे बरं का. ओके. पहिले ऑप्शन काय म्हणते बघा, सर्वायकल टियर. ओके. प्रिव्हेंटेड बाय द एपिसिओटॉमी. ओके. आपण सर्वायकल टियर प्रिव्हेंट करू शकतो कसे, एपिसिओटॉमी करून. ओके. याच्यामध्ये पण इम्पॉर्टंट क्वेश्चन येतात बरं का. ओके. त्याच्यामध्ये पण 4 मेथड वगैरे आहे, मोस्ट कॉमन कुठली वगैरे. ओके. चला ते काय, युटरिन रप्चर होऊ शकते, म्हणून आपल्याला काय, प्रिव्हेंटेड बाय ऑक्सिटोसिन इन्फ्युजन देऊन आपण प्रिव्हेन्शन करू शकतो. दुसरी काय, युटरिन इन्व्हर्जन प्रिव्हेंटेड बाय द कंट्रोल्ड कॉर्ड ॲक्शन विथ. बघा काय म्हटलेलं आहे, सुप्राप्युबिक सपोर्ट. ओके. चौथा काय, ब्लॅडर इंजुरी प्रिव्हेंटेड बाय द कॅथेटरायझेशन. मग आपली उत्तर कुठली बरोबर असणार आहे, अनकंट्रोल्ड कॉर्ड ट्रॅक्शन ड्युरिंग द 3rd स्टेज ऑफ द लेबर. मग तिसरी उत्तर आपली बरोबर असणार आहे. ओके. चला काय, अनकंट्रोल्ड कॉर्ड ट्रॅक्शन ड्युरिंग द 3rd स्टेज ऑफ द पुल द युटरस इनसाइड आउट. बघा युटरस इनसाइड आउट युटरन इन्व्हर्जन. ओके. प्रिव्हेन्शन करण्यासाठी काय, CCT. ओके. म्हणजे काय, कंट्रोल्ड कॉर्ड ट्रॅक्शन. ओके. चला नेक्स्ट. उत्तर तिसरी बरोबर आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, आफ्टर रिमूव्हल ऑफ अ सेंट्रल वेनस कॅथेटर म्हणजे CVC द नर्स अप्लाइज स्टराईल ड्रेसिंग. म्हणजे आता काय केलेलं, रिमूव्ह केलंय काय, सेंट्रल वेनस कॅथेटर आपण काढलेलं आहे. ओके. अप्लाइज स्टराईल ड्रेसिंग, आपण काय लावलेलं आहे, ड्रेसिंग लावलेलं आहे. फॉर अ हाऊ लॉंग शुड बी नर्स मॉनिटर द साईट आफ्टर रिमूव्हिंग ड्रेसिंग. म्हणजे CVCचं जे आपण जे केलं होतं वेनस कॅथेटरेशन ते आपण रिमूव्ह केलं, फक्त त्याच्यानंतर आपण ड्रेसिंग केलेलं आहे. किती टाइम आपण ज्याला ऑब्झर्व करायला पाहिजे. ओके. असं विचारते. ओके. बघा किती, 10 मिनिटं, 30 मिनिटं, 1 तास, 24 तास. बघा 24 तास वगैरे एवढी पण नाही आहे. ओके. आहे बरोबर तर 30 मिनिटं. ओके. काय म्हणते बघा, CVC रिमूव्ह द नर्स अप्लाइज द स्टराईल ड्रेसिंग अँड द मॉनिटर फॉर द साईट फॉर ब्लिडिंग अँड हेमोटोमा. ओके. कारण आपण मोठी वेनला ह्याच्यामध्ये इन्सर्शन केलेलं असतं निडल. ओके. आणि रिकमेंडेड मॉनिटरिंग ड्युरेशन ॲटलिस्ट 30 मिनिट ॲटलिस्ट बरं का, मिनिमम एवढी तरी आपल्याला बघायचंच आहे. ओके. ऑब्झर्व फॉर एक्सेसिव्ह ब्लिडिंग आणि स्वेलिंग फॉर हेमेटोमा आणि साइन ऑफ इन्फेक्शन येणे असेल तर आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. ओके. उत्तर दुसरी म्हणजे बी आपलं बरोबर आहे. ओके. चला नेक्स्ट काय म्हणते बघा, अ पेशंट अटेम्प्टेड सुसाईड ड्यू टू जॉब लॉस. बघा त्याची जॉब गेलेले आहे, त्याने अटेम्प्ट केलं काय, सुसाईड. आफ्टर फ्यू डेज इन द वार्ड सडनली अपिअर्स एनर्जेटिक. थोडे दिवसानंतर काय झालं, ते फुल एनर्जेटिक झाला आणि चेअरफुल करायला लागला. अँड वेल इट शुड बी नर्स डू नेक्स्ट. ही पण सेम प्रायोरिटी आहे. ही सेम क्वेश्चन आलते का डिफरंट आलते मला पण तेवढा आयडिया नाही आहे, पण ह्याची उत्तर सेमच असणार आहे. काय करायचं आपल्याला, कंटिन्यू क्लोज सुपरविजन बिकॉज द सुसाइडल रिस्क मे बी. बघा स्टील बी हाय, मे स्टील बी हाय, म्हणून आपलं काय कुठली उत्तर बरोबर असणार आहे, कंटिन्यू द क्लोज सुपरविजन. बाकीचं काय दिलं बघा, अलो हिम टू डिस्चार्ज. बघा सोडायचं का नाही, त्यांनी प्लॅन करून परत सुसाईड करून घेणार आहे. ओके. दुसरा काय, रिड्यूस द ऑब्झर्वेशन. बघा इग्नोर केलं तरी पण ही रिस्कच आहे. ओके. चौथा काय, इन्फॉर्म फॅमिली दॅट ही इज अ फुल्ली रिकवर्ड. फॅमिलीला सांगायचं का बरोबर आलं नाही, आता घरी जाऊन त्यांनी काय करणार आहे, अटेम्प्ट करणार आहे. म्हणून आपल्याला काय करायचं, कंटिन्यू क्लोज सुपरविजन बिकॉज सुसाइडल रिस्क मे हाय. ओके. ही आहे आपली तिसरी उत्तर. कधी पण सायकेट्रिक मध्ये फर्स्ट ऑब्झर्वेशन हेच ठेवायचं. डिप्रेशन असेल तर त्यांना सुसाईड मधनं प्रिव्हेन्शन करायचं आणि त्यांनी दुसऱ्याला किंवा एकच लक्षात ठेवायचं, हार्म सेल्फ असो किंवा दुसऱ्यांना, सेल्फ किंवा अदरला ही करण्यासाठी आपल्याला काय प्रिव्हेंट करायचं आहे. प्रिव्हेन्शन ही मेन प्रायोरिटी, फर्स्ट प्रायोरिटी कधी पण कुठलं पण क्वेश्चन असू द्या. ओके. हे झालं मग आपली तिसरं उत्तर. ओके. चला नेक्स्ट बघा काय म्हणते,
30 year old वुमन आहे. ओके, G2P1 ओके 38 वीक्स आहे. बरोबर. ओके, गेस्टेशनल विथ बघा गेस्टेशन विथ गेस्टेशनल हायपरटेन्शन. ओके, गेस्टेशनल हायपरटेन्शन आहे. अंडरगोज ॲज अ NST. ओके, नॉन स्ट्रेस टेस्ट. ओके, बेसलाईन किती आहे? FHR बरोबर आहे. तो बघा काय म्हटलंय, एक्सेलरेशन फॉर 20 BPM बीट पर मिनिट. ओके, अबोव बेसलाईन लास्टिंग 20 सेकंड इच. बघा ऑब्झर्व इन अ 50 मिनिट नो डिक्लेरेशन. फारच डिक्लेरेशन नाही आले. ओके, मॉडरेट व्हेरिएबिलिटी प्रेझेंट. हाऊ शुड द नर्स इंटरप्रेट द NST. बघा कसं करायचं आपल्याला, म्हणजे बघा इथे काय ऑब्झर्व इन 50 मिनिट्स आणि लास्टिंग 20 सेकंड्स पर्यंत इच आलेलं आहे. ओके, आणि 2 एक्सेलरेशन ऑफ 20 बीट. ओके, आपलं उत्तर कुठला बरोबर असणार आहे? रिॲक्टिव्ह NST. ह्याच्यामध्ये खूप काय म्हणू शकतो आपण, थेरटिक पार्ट आहे बरं का, एवढी डिस्कशन करायला आपल्याला वेळ नाही. ओके, ठीक आहे. आपण नेक्स्ट आपल्या कुठल्या त्रिशूला सिरीजमध्ये आपण डिस्कशनला घेऊया. ओके, उत्तर कुठली बरोबर असणार आहे? रिॲक्टिव्ह NST. ओके, त्याच्यामध्ये काय रिअश्युरिंग, हे काय नॉन रिॲक्टिव्ह म्हणजे फर्दर इन्व्हेस्टिगेशन, म्हणजे आपल्याला काय नॉर्मल दाखवायचं आहे. ओके, सस्पिशियस NST रिपीट नाही. ओके, अबनॉर्मल NST आहे का? नाही. हे काय नॉर्मल NST आहे, कारण बेसलाईन किती 140 आहे. 2 एक्सेलरेशन आहे. ओके, ते पण बघा 15 इकडे काय लास्टिंग 20 सेकंड्स वगैरे. ओके, मग आपले उत्तर बरोबर आहे. बघा काय म्हटलंय, NST म्हणजे काय नॉन स्ट्रेस टेस्ट. काय रिॲक्टिव्ह म्हणजे नॉर्मल. पहिलं उत्तर बरोबर. ओके, चला नेक्स्ट बघा. विच ऑफ द फॉलोइंग ट्राइड सिम्पटम इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ कुशिंग सिंड्रोमची ट्राइड. ओके, म्हणजे 3 सिम्पटम्स कुठले आपल्याला विचारते त्यांनी. ओके, लेट साइन ऑफ इन्क्रीज्ड इंट्राक्रॅनियल प्रेशर ICP चा. ओके, चला कुठले आहे? हायपरटेन्शन, ब्रेडिकार्डिया, इरेग्युलर रेस्पिरेशन, हायपोटेन्शन, रेस्पिरेशन, टॅकिकार्डिया, रॅपिड. ओके, हायपोटेन्शन, ब्रेडिकार्डिया, इरेग्युलर रेस्पिरेशन, हायपरटेन्शन, रेस्पिरेशन. त्याच्यामध्ये असणार आहे हायपरटेन्शन. मग हायपोटेन्शनचं हे गेलं, हे राहिलं का? ओके, ब्रेडिकार्डिया रेस्पिरेशन मध्ये पण असणार आहे इरेग्युलरेशन, हे नाही, त्यांनी फक्त रेस्पिरेशन. मग आपले उत्तर आहे पहिली बरोबर. काय काय असणार आहे? हायपरटेन्शन, ब्रेडिकार्डिया, इरेग्युलर रेस्पिरेशन, कुशिंग ट्राइड. ओके, कशामध्ये? कुशिंग ट्राइड इन्क्रीज्ड ICP मध्ये. लक्षात ठेवा, इन्क्रीज्ड ICP मध्ये अजून एक ट्राइड आहे बरं का, ते पण लक्षात ठेवा. लेट साइन इन्क्रीज्ड इंट्राक्रॅनियल प्रेशर. बघा ह्याच्यामध्ये काय सिस्टोलिक, हायपरटेन्शन, ब्रेडिकार्डिया, इरेग्युलर ऑब्नॉर्मल एस्पिरेशन, एवढी लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके, चला नेक्स्ट. पहिली उत्तर बरोबर आहे. ही इमेज बेस्ड क्वेश्चन आलं बघा का, IBQ. व्हॉट इज द मोस्ट लाईकली टू डायग्नोस. ओके, ऑम्पेलिसल. खूप जणांनी ऑम्पेलिसल चेक करून आले, कारण अम्बिलिकल कॉर्ड इन्फेक्शन झालं असेल म्हणून. ओके, दुसरं काय गॅस्ट्रायटिस. ओके, ब्लॅडर एक्स्ट्रॉपी ही उत्तर बरोबर असणार. ओके, चला हे बघा इथे आपली युरिन ब्लॅडर असणार आहे, जी एक्स्ट्रॉपी म्हणजे बाहेर आलेलं आहे. ओके, पेटेंट हे पण नाही आहे. ओके, आपलं उत्तर कुठलं आहे? ब्लॅडर एक्स्ट्रॉपी. इमेज बेस्ड क्वेश्चन आहे. ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन काय. हाऊ शुड द युरिन सॅम्पल बी कलेक्टेड फ्रॉम द 1 month ओल्ड बेबी फॉर रुटीन एक्झामिनेशन. बघा काय करायचं, रुटीन एक्झामिनेशनसाठी हे पाहिजे सॅम्पल, कुठली? युरिनची. मग आता देणार आहे का बच्चो? बघा काय म्हणते ऑप्शनमध्ये, मदर टेकन सॅम्पलिंग, आईला सांगायचं की सॅम्पल घ्या. आणि ट्रान्स युटरिन सॅम्पलिंग, बघा ट्रान्स युटरिन सॅम्पलिंग हे पण नाही. ओके, मिडस्ट्रीम सॅम्पलिंग बघा ही बच्चू करू शकत नाही. ओके, आणि हे काय सुप्राप्युबिक एस्पिरेशन और कॅथेटरायझेशन, ही उत्तर बरोबर असणार आहे, कारण आपलं प्युबिक सिम्पेसिस बद्दल एक काय म्हणतो आपण SPC SPA. ओके, सुप्राप्युबिक एस्पिरेशन. ओके, निडल टाकून पण काढून घेऊ शकतो आपण. हे काय 1 month इन्फंट कॅन नॉट प्रोव्हाइड अ क्लीन कॅच मिडस्ट्रीम सॅम्पल बरं का. त्याच्यामध्ये आपण काय करायचं, मुळे सुप्राप्युबिक एस्पिरेशन करायचं किंवा कॅथेटरायझेशन करायचं. SPC म्हणतात आपण. ओके, SPC म्हणजे सुप्राप्युबिक कॅथेटरायझेशन करून आपण घ्यायचे. बघा अल्टरनेटिव्ह SFA नॉट एलिजिबल. कशासाठी? मॉडर्न सॅम्पलिंग इज युज्ड इन ओल्डर. बघा हे ओल्डर मध्ये वगैरे होतात. बच्चू मध्ये देणार आहे का बच्चू? ओके, नाही. ओके, चौथी उत्तर बरोबर आहे. चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट काय म्हणते, अ 35 year old मॅन आहे, शिझोफ्रेनिया चाललेलं आहे बरं का. हॅज बीन स्टार्टेड ऑन अ बघा कुठली ड्रग? हेलोपेरिडॉन. ओके, 2 days लेटर, 2 दिवसानंतर द नर्स ऑब्झर्व ही इज अ रेस्टलेसनेस. ओके, रेस्टलेस आणि काय करायला? रेस्टलेस म्हणजे थांबे ना त्यांनी कुठे पण, आणि पेसिंग अप डाऊन बघा वरती जाणे, खाली येणे, वार्डमध्ये इकडे तिकडे फिरणे. ओके, फ्रिक्वेंटली शिफ्टिंग हिज लेग, फ्रिक्वेंटली, आणि कंप्लेटिंग दॅट कॅनॉट सिट स्टिल. आता त्यांनी थांबणारच नाहीये, सगळीकडे इकडे तिकडे फिरायले. व्हॉट इज द मोस्ट लाईकली कंडिशन दॅट पेशंट इज एक्सपेरियन्स. म्हणजे काय हेलोपेरिडॉलचे आता काय झालेलं आहे, सिम्पटम्स दिसायले. कुठली? एक्स्ट्रा पिरामिडल. बघा काय अकथेसिया.
अकातेशिया म्हणजे काय? अकातेशियाचा कॉमन एक्स्ट्रा पिरामिडल साईड इफेक्ट अँटीसायकोटिक लाईक हॅलोपेरिडल. ह्याच्यामध्ये काय होणार आहे? इनर रेस्टलेसनेस, इनएबिलिटी टू सिट, एका जागी बसणारच नाहीये. ओके. ऑफ्टन अफेअर्स विदिन डे आणि स्टार्टिंग ऑर इंक्रीजिंग द डोज. ओके, म्हणजे डोज वगैरे जास्त झाला तर. मग आपले उत्तर दुसरी बरोबर आहे. ओके. एक्यूट डिस्टोनिया आणि ट्रायड्यू डिस्कॅनेशिया हे सगळे ह्याच्यामध्येच आहे, पण अकातेशिया हे काय? हिंदी थांबणारच नाही, रेस्टलेस. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते? 25 year old man विथ अ डिप्रेशन. बघा डिप्रेशन आहे, प्रेझेंट विथ अ निगेटिव्ह थॉट्स, आय एम वर्थलेस. बघा यांचं पण काय आहे? सुसाईडचं हे असतं बरं का, आय विल फेल इन एव्हरीथिंग, मी सगळ्यामध्ये फेल होतो म्हणते त्यांनी. ओके, निगेटिव्ह थॉट आहे. अँड मॉल अडॅप्टिव्ह बिहेवियर, अवॉइडिंग सोशल इंटरॅक्शन अँड नॉट गोइंग टू वर्क, म्हणजे कामाला जाईना त्यांनी. द सायकॅट्रिक वॉन्ट्स टू यूज थेरपी, फोकस ऑन मॉडिफाईंग हिज डिस्टोर्ड थॉट्स अँड चेंजिंग द बिहेवियर. बघा चेंजिंग बिहेवियर आले म्हणजे संपा. ओके. पॅटर्न विच टाईप ऑफ अ सायकोथेरपी मोस्ट अप्रोप्रिएट फॉर दिस पेशंट. सायको अनालिसिस करणार आहे का? नाही. कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी, बघा सीबीटी यायलाच पाहिजे. कुठली? चेंजिंग द बिहेवियरमध्ये. आणि बिहेवियर थेरपी हे पण आहे. हे नसेल तर हे आपण प्रायोरिटीमध्ये घेऊ शकत होता, पण एकदम बेस्ट कुठले? सीबीटी, कम्प्युटर बेस्ड एक्झाम टेस्ट, इंडिव्हिज्युअल सायकोथेरपी. मग आपली कुठला असणार आहे? सीबीटी. हे सीबीटी वगैरे बरं का, कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी. दुसरं उत्तर बरोबर आहे. चला नेक्स्ट. ही पण हे काय आलं तर माहिती नाही, इमेज IBQ होता या कसं होतं क्वेश्चन माहिती नाही, पण गार्डाशील बद्दल विचारले होते म्हणून एवढं भेटले. ओके. हे काय? गार्डाशील वॅक्सिन इमेज आहे. हे कशासाठी यूज करतो आपण? सर्वायकल कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी. लक्षात घ्या. किती? 0.5 ml वगैरे देतात. डोज वगैरे सगळ्यांना माहिती आहे. ओके. चला. ओल्ड पेशंट विथ अ क्रोनिक किडनी डिसीज. बरं का, प्रेझेंट विथ अ मसल विकनेस झालेलं आहे. बरं, आणि ECG चेंजेस सजेस्टिव्ह हायपर केलेमिया. पोटॅशियम लेवल जास्त, मग पोटॅशियम बाहेर टाकेने किडनी. आणि ABG शो मेटाबॉलिक ॲसिडोसिस विथ असोसिएटेड विथ रेस्पिरेटरी अल्कोलोसिस. बघा काय? मेटाबॉलिक ॲसिडोसिस विथ असोसिएटेड विथ रेस्पिरेटरी अल्कोलोसिस. द रेस्पिरेटरी अल्कोलोसिस इज इन द पेशंट इज मोस्ट लाईक टू काय होत आहे असं विचारतंय. त्याच्यामध्ये काय होणार आहे? बघा युरोमिक टॉक्झिन्स स्टिम्युलेटिंग द रेस्पिरेटरी सेंटर. ही उत्तर बरोबर असणार आहे. बघा पहिली काय म्हणते? एक्सेसिव्ह बायोकार्बोनेट लॉस फ्रॉम द किडनी. नाही. इन्क्रीज द पोटॅशियम शिफ्टिंग इंटू सेल आणि फेल्युअर टू लंग्स टू एक्सिट शॉर्ट. नाही. मग आपले उत्तर कुठले बरोबर असणार आहे? दुसरे. ओके. ABG अनालिसिस ही पण इम्पॉर्टंट आहे. या वर्षी त्यांनी कॅल्क्युलेशन वगैरे नाही विचारले, थेअरीबद्दल विचारले, पण जे ABGचे जे लेवल वगैरे असतात ते सगळं आपल्याला काय काढायचं असते? ही कुठली कंडिशन आहे असं बघायचं असते. हे पण इम्पॉर्टंट आहे बरं का. नेक्स्ट काय म्हणते बघा? अ बेबी अचीव्ज. बघा काय? बेबलिंग बिफोर क्राउलिंग आणि सिटिंग बिफोर स्टँडिंग. आणि दिस सिक्वेन्स ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इज कन्सिडर्ड. कुठले? हे नॉर्मल ग्रोथ आहे बरं का, हे नॉर्मलच आहे. कसं? ग्रॉस म्हणतात पहिली बसणार, त्याच्यानंतर क्राउलिंग करणार, त्याच्यानंतर स्टँडिंग, त्याच्यानंतर वॉकिंग. हे काय? नॉर्मल फिनोमिनन आहे. ओके. हे काय? नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. पहिली उत्तर बरोबर असणार आहे. लँग्वेजमध्ये कसं असणार आहे? क्विंग, बेबलिंग आणि फर्स्ट वर्ड. आता डायरेक्ट टू बच्चू बोलणार आहे का? नाही. एक एक गोष्टी शिकत जाणार आहे. पहिली उत्तर बरोबर आहे. बघा हु इज नोन ॲज द मिसाईल मॅन ऑफ इंडिया. हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी टिक करून आले असेल. ओके. बघा कुठले ऑप्शन दिले ते? होमेजे बाबा आणि डॉक्टर विक्रम साराभाई. हे यांचं अंतराळाचं एक नाव ठेवलेलं आहे एक संस्थांचे. ओके. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ही उत्तर बरोबर असणार आहे. काय? मिसाईल मॅन ऑफ इंडिया. हे काय? फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहे. चला नेक्स्ट. 26 year old वुमन प्रेझेंट विथ अ फिवर. बघा फिवर आहे म्हणजे काहीतरी इन्फेक्शन आहे. फॉल स्मेलिंग. बघा फॉल स्मेलिंग आहे, वेजनल डिस्चार्ज आहे म्हणजे लोक्याच्याकडे आले आपण. ओके. अब्डॉमिनल पेन पण आहे आणि त्याच्यासोबत टेकिकार्डिया. टेकिकार्डिया कशामुळे? इन्फेक्शनमुळे. फॉलोविंग एन इंड्युस्ड. बघा इंड्युस्ड ऑपरेशन ॲट 10 weeks. एक्झामिनेशन सगेस्ट सेप्टिक ऑपरेशन. काय दिलेलं आहे? सेप्टिक ऑपरेशन. व्हॉट इज द मोस्ट अप्रोप्रिएट मॅनेजमेंट? काय करायचं आपल्याला? त्याच्यामध्ये 3 ऑप्शन भेटलेले. त्याच्यामध्ये कुठले कुठले? IV ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक अँड रिसिस्टेशन, देन युट्रेन. ओके. काय? इव्हॅक्युएशन करायचं आहे. आणि ओरल अँटीबायोटिक आणि रिव्ह्यू आफ्टर 1 week. बघा. आणि हिस्टोक्टॉमी. 26 year old आहे, फॅमिली प्लॅनिंगचं वगैरे आपल्याला काहीच माहिती नाही. मग आपल्याला काय करायचं? मॅनेजमेंट. फर्स्ट इन्फेक्शन झालेलं आहे,
IV ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स, त्याच्यासोबत रेसिस्टेशन, देन युट्राइन इव्हॅक्युएशन करायचे. ओके, हे झालं आपली पहिली उत्तर बरोबर. IV फ्लुइड्स आणि अँटीबायोटिक खूप महत्वाचं आहे बरं का, हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. चला नेक्स्ट कुठलं होतं? अ पेशंट अंडरगोईंग हिमोडायलिसिस डेव्हलप हायपोटेन्शन. बघा काय हिमोडायलिसिस डेव्हलप काय झालं? हिमोडायलिसिसमुळे हायपोटेन्शन झाले. ब्लड प्रेशर फॉल्स म्हणजे बीपी खाली पडलेला आहे. ओके, किती 120-80 होता, किती आले? 78-50 पर्यंत आले. आणि व्हॉट शुड बी द नर्स प्रायोरिटी ॲक्शन. आता नर्सने काय करायला पाहिजे? पहिली ॲक्शन, पहिले काय करायला पाहिजे? स्टॉप द फिल्ट्रेशन म्हणजे अल्ट्रा फिल्ट्रेशन आणि प्लेस पेशंट इन द सुपाइन पोझिशन अँड इव्हॅल्युएट लगला वरती करायचं आणि डिक्रीज अल्ट्रा फिल्ट्रेशन रेट ग्रॅज्युअली, थोडी करायचं आहे. नाही. ओके, ॲडमिनिस्टर द अँटी हायपरटेन्सिव्ह मेडिकेशन, अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग द्यायचं. ऑलरेडी काय झालेलं आहे? बीपी खाली पडलेला, हे द्यायचं का? नाही, हे तर डायरेक्ट चुकलं. कंटिन्यूस बघा, ही पण चुकलं. कंटिन्यू प्लॅन करायचं नाही. ह्याच्यामध्ये बाय डिक्रीज द अल्ट्रा फिल्ट्रेशन रेट ग्रॅज्युअली नाही करायचं आहे, आपल्याला एकदम स्टॉप करायचं आहे. कारण सुपाइन पोझिशन देऊन एलिव्हेटेड लेग्स, कारण आपल्याला हार्टला फ्लुइड व्हॉल्यूम वाढवायचं आहे. ओके, मग आपले उत्तर कुठली बरोबर असणार आहे? स्टॉप अल्ट्रा फिल्ट्रेशन, प्लेस पेशंट इन सुपाइन पोझिशन, एलिव्हेट द लेग्स. कशासाठी? आपली जे लोअर लिम मधले सगळी म्हणजे हार्टला जास्त फ्लुइड भेट होते म्हणून. ओके, बघा, स्टॉप फॉर फ्लुइड अल्ट्रा फिल्ट्रेशन प्रिव्हेंट द फर्दर आणि पोझिशन द लेग एलिव्हेटर टू इम्प्रूव्ह द वेनस रिटर्न. बघा, इम्प्रूव्ह वेनस रिटर्नसाठी मॉनिटर द व्हायटल साइन्स अँड सिम्पटम्स. हे झालं आपलं पहिली उत्तर बरोबर. नेक्स्ट, अ पर्सन विथ अ लॉंग स्टँडिंग डायबिटिक. बघा, लॉंग स्टँडिंग डायबिटिक रिपोर्ट्स द लेफ्ट काल्फ पेन दॅट वर्सन विथ अ वॉकिंग. बघा, वॉकिंग होताना याचं होत आहे इम्प्रूव्ह विथ अ रेस्ट, फक्त रेस्ट करताना ते इम्प्रूव्ह होत आहे. आणि लेफ्ट फूट फील कूल अँड लुक पेल झाले. ओके, कम्पेअर्ड टू द राईट, ह्याच्यामध्ये फरक आहे. टू मॉनिटर द प्रोग्रेशन ऑफ द प्रॉब्लेम, दिस प्रॉब्लेम विच नर्सिंग असेसमेंट इज अ मोस्ट अप्रोप्रिएट. बघा, सगळे कुठले की सिनेरिओ बेस मोठे क्वेश्चनच आहे. ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? असेस द नेल बेड कलर अँड पाल्पेट डिस्टल पल्स, डोर्सल पेटिस आणि पोस्टर टेबल इन द लेफ्ट लेग. ही आपले उत्तर बरोबर असणार आहे का? बघा, काय करायचं आपल्याला? नर्सिंग असेसमेंट फॉर PID प्रोग्रेशन, इन्स्पेक्ट द स्किन अँड नेल बेड कलर आणि पाल्पेट द डिस्टल पल्सेस आणि असेस द टेम्परेचर, कॅपिलरी रिफिल आणि एअर ग्रोथ. हे बाकीचं नाही. चेक फास्टिंग वगैरे ही पण महत्वाचं आहे, पण ह्यांनी काय विचारलेलं आहे? विच नर्सिंग इज द मोस्ट अप्रोप्रिएट म्हटलेलं आहे, म्हणून हे आपली पहिली उत्तर बरोबर असणार आहे. मेजर द काल्फ सर्क्युलेशन, परफॉर्म द हॉर्मोन साइन, हे नाही. आणि पॅटेलर रिफ्लेक्स ही कशामध्ये काय बघितलं होतं आपण? हे ग्रेट व्हायचं. उत्तर पहिली बरोबर आहे ह्याच्यामध्ये. बघा, नेक्स्ट काय? द पेशंट्स लॅबोरेटरी रिपोर्ट शोज सिरम पोटॅशियम लेवल किती आहे? 6.37. ओके, द डॉक्टर ऑर्डर्स इंटरव्हेन्शन, कॅल्शियम लिहिलेलं आहे. व्हॉट इज द नर्स प्रायोरिटी ॲक्शन? किती पोटॅशियम? 6.37, म्हणजे हे जास्त झालं बरं का. डॉक्टर ऑर्डर्स कॅल्शियम, व्हॉट इज द नर्स प्रायोरिटी ॲक्शन विचारलं त्यांनी. ॲडमिनिस्टर द कॅल्शियम इंजेक्शन ओव्हर 10 to 15 मिनिट्स अँड मॉनिटर फॉर द अरिथमिया. बरं का, ॲडमिनिस्टर द कॅल्शियम एज अ रॅपिड आहे. बघा, रॅपिड नाही आहे. मी प्रिव्हियस क्लासमध्ये तुम्हाला सांगितलंय रोल ऑफ 10, लक्षात घ्या. ओके, रोल ऑफ 10 हे झालं. होल्ड कॅल्शियम अँड रिपीट द पोटॅशियम आफ्टर 1 hour, हे पण नाही. गिव्ह ओरल कॅल्शियम पोटॅशियम, एवढी लवकर पण नाही. काय करायचं आपल्याला? ॲडमिनिस्टर कॅल्शियम इंजेक्शन ओव्हर 10 to 15 मिनिट्स अँड मॉनिटर फॉर द अरिथमिया. बघा, सिरम पोटॅशियम लेवल किती असतं? 3.5 to 0.1. आता ही जास्त झालेलं म्हणजे हायपरकॅलेमिया झालेलं आहे. आता काय द्यायचं आपल्याला? IV द्यायचं आहे. कॅल्शियम ग्लुकोनेट इज गिव्हन टू स्टेबिलाइज द कार्डियक मेम्ब्रेन, बरं का, अँड प्रिव्हेंट द अरिथमिया. ह्याच्यासाठी आपल्याला कॅल्शियम ग्लुकोनेट द्यायचं आहे. किती? स्लोली द्यायचं आहे, 10 to 15 मिनिट्स. रोल ऑफ 10 लक्षात आले का? ही ह्याचा संबंध आहे. ओके, चला नेक्स्ट. आफ्टर सोअर थ्रॉट, बघा, 2 weeks अगो पेशंट प्रेझेंट विथ अ कोला कलर्ड युरिन. कसली? कोला कलर्ड युरिन आणि पेरी ऑर्बिटल पेपिनेस अँड हायपरटेन्शन, ASO टायटर इज एलिव्हेटेड. बरं का, विथ ऑर्गॅनिझम इज मोस्ट लाईकली रेस्पॉन्सिबल फॉर द पोस्ट स्ट्रेप्टोकोकस. हे बघा, सगळ्यात मॅक्झिमम विचारलेली हीच आहे. बघा, कुठले? सगळ्यांना माहिती आहे. ग्रुप ए, ग्राम पॉझिटिव्ह बीटा हेमोलिटिक स्ट्रेप्टोकोकस. ही उत्तर आपली बरोबर असणार आहे. सगळ्यांना माहिती आहे. ही प्रत्येक वर्षी येतात उत्तर क्वेश्चन, बरं का, सगळे क्वेश्चनमध्ये म्हणजे एक्झाममध्ये, नॉर्शट असो, RRB असो, SIC मध्ये. कुठली? ए, ग्रुप ए, ग्राम पॉझिटिव्ह बीटा हेमोलिटिक स्ट्रेप्टोकोकस. ही उत्तर आपली बरोबर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट. 16 year old गर्ल आहे, डायग्नोस्ड विथ अ बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डर, BPT. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अ टायपिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ द BPT? BPTचं कॅरेक्टरिस्टिक विचारत आहे. हे कसं असणार आहे? अनस्टेबल इंटरपर्सनल रिलेशनशिप अँड फिअर ऑफ काय? अवॉन्टमेंट.
ओके. सोशल विड्रॉल अँड लॅक ऑफ इमोशनल एक्सप्रेशन हे पण नाही आहे. हे पहिली उत्तर आपली बरोबर असणार आहे. कुठलं? अनस्टेबल इंटरपर्सनल रिलेशनशिप अँड फिअर अवॉइडमेंट. त्याच्यामध्ये काय असणार आहे? इमोशनल इन्स्टेबिलिटी, इम्पल्सिव्ह बिहेवियर, फिअर ऑफ अवॉइडमेंट आणि अनस्टेबल इंटरपर्सनल रिलेशनशिप हे सगळे असणार आहे. हे बाकीचं काय झालं? म्हणजे हे झालं सोशल विड्रॉल अँड लॅक ऑफ इमोशनल एक्सप्रेशन. हे कशाचं झालं? की शिजो इथं बघा शिजो टायपल ट्रेड्स वगैरे ट्रेड कुठली? शिजोची. ओके, म्हणजे शिजो टायपल हे कशाचं आहे? अरे एकच मिनटं, सॉरी हां सॉरी काय प्री ऑक्युपेशन विथ ऑर्डर लाईन अँड परप्रेशन हे कशाचं आहे? ही सगळी ओसीडी वगैरे. हे काय? पॅरानॉइड शिझोफ्रेनियाचं आहे. पॅरानॉइड पर्सनॅलिटी डिसऑर्डर हे कशाचे म्हणतो आपण? बॉर्डर लाईनची. मग आपले उत्तर असणार आहे 1. ओके, चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? अ पेशंट इज अ शेड्यूल फॉर द इंट्रावेनस. ओके, IVP देत आहे. आफ्टर बिईंग NPO आहे 8 तास फॉर 8 hours. द पेशंट रिपोर्ट स्ट्रेस, त्याला खूप ताण लागते. लॅब रिपोर्ट शो सिरम ऑस्मोलॅरिटी 300 मिली ऑस्मोलॅरिटी आहे. लिटर सोडियम 155 आहे सिरम बरं का. म्हणजे 135 to 145 असायला पाहिजे. आता किती? 155 म्हणजे जास्त झालं. युरिन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी नॉर्मल आहे. व्हॉट इज द मोस्ट लाईकली नर्सिंग इंटरप्रिटेशन? काय करायला पाहिजे? म्हणजे पेशंटला काय? ही डायबिटीज इन्सिपिडिस आहे. आता लक्षात येते आपल्याला. हे काय? फ्लूइड रेस्ट्रिक्शन करायचं आहे का आपल्याला? नाही. ड्यू टू NPO नाही. ADH हार्मोन इज इन्क्रीज. किडनी इज नॉट वर्किंग प्रॉपरली. पेशंट इज, ही आपले उत्तर बरोबर असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये काय? हायपरनेट्रेमिया बघा आहे ना. हायपरनेट्रेमिया आहे का? 145 पेक्षा जास्त आहे. हे काय? हाय सिरम ऑस्मोलॅरिटी झालं आणि युरिन नॉट कन्सन्ट्रेटेड, ही ADH नॉट वर्किंग झालं म्हणून ते पेशंटला काय लागतंय? ओके, कन्क्लुजन फाइंडिंग आर कन्सिडर पेशंट काय? डायबिटीज इन्सिपिडस. आपली चौथी उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट बघा, अंडर ICDS आहे द रिकमेंडेड सप्लिमेंटरी न्यूट्रिशन फॉर द चिल्ड्रन एज 6 months to 6 years. ओके, या मुलांना आपण किती एवढे देतो? ही पण खूप रिपीटेड आहे. म्हणजे PYQ मध्ये खूप रिपीटेड क्वेश्चन आहे. किती देतो आपण? 300 किलोकॅलरी ते 8 ते 10 ग्रॅम प्रोटीन. ही मॅक्झिमम वेळा विचारलेला आहे. ही सगळ्यांचं उत्तर बरोबर असणार आहे. नेक्स्ट काय? विच फंक्शन की यूज टू रिफ्रेश द डेस्कटॉप ऑर वेब पेज? आपल्याला रिफ्रेश करायचं असेल तर कुठली? आपण F5 यूज करतो. सगळ्यांना हे माहिती असायला पाहिजे. कुठले? ही कॉम्प्युटर आणि लॅपटॉप मधलं कॉम्प्युटर बेस्ड आहे बरं काय? बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? अ 14 year फिमेल विथ अ कंप्लेंट ऑफ अब्डोमिनल पेन होत आहे आणि काय? अमिनोग्राम डायग्नोस्ड ॲज अ इम्पॉर्पोरेटेड हायमन कंडिशन आहे. बघा क्लासिफाईड अंडर द व्हिच कंडिशन? दोन्ही ऑप्शन दिलं तर ह्याच्यामध्ये कुठलं बरोबर असणार आहे? क्रिप्टोमेनोरिया. इम्पॉर्पोरेटेड हायमन म्हणजे वेजनल अँड ऑब्स्ट्रक्शन प्रिव्हेंटिंग मेन्स्ट्रुअल फ्लो म्हणून ऑल्सो कॉल्ड ॲज हेमॅटो कोलॅप्स पण म्हणतो आपण. मग उत्तर कुठली बरोबर असणार आहे? दुसरं. चल नेक्स्ट काय? अ क्लायंट इन अ ब्रिज प्रेझेंटेशन. ओके, ब्रिज प्रेझेंटेशन इन डिलिव्हरी अँड कंडिशन इज अ बेबी हँगिंग आउटसाइड. बघा हँगिंग आउटसाइड ही पण मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे बरं का. मोस्ट रिपीटेड मेन्समध्ये पण येऊ शकते बरं का. हे फ्रॉम वजना अँड विथ अ हेल्पिंग ऑफ 2 fingers विथ असिस्ट प्रोसिजर नेम इज. कुठली आहे? सगळ्यांना लक्षात आलं सर. कुठली? लोवेस्ट मेन्युअरची. बघा काय? लोवेस्ट मेन्युअर इज यूज्ड इन द ब्रिज डिलिव्हरी असिस्ट द डिलिव्हरी ऑफ द आफ्टर कमिंग द हेड. डायग्राम नाही आणलं. ओके, ही इम्पॉर्टंट आहे बरं का. हे पण लक्षात ठेवा. कुठले उत्तर बरोबर असणार? आपलं पहिले उत्तर बरोबर. ओके, आपण मला वाटते मॅक्झिमम क्वेश्चन किती 70+ MCQ म्हणजे जे प्रीमध्ये आलते आपण सगळं बघितलेलं आहे. सगळ्यांनी काय करायचं आहे? अजून एक राहिले का? बघा अजून काय राहिले? ऑल ऑफ द फॉलोइंग आर अ कॉम्प्युटर. बघा ही काय? कॉम्प्युटर आउटपुट डिव्हाइस विचारतंय. पण ही त्याच्यामध्ये बघा आउटपुटमध्ये कुठली येते? प्रिंटर, मॉनिटर, स्पीकर. इनपुटमध्ये कीबोर्ड, माऊस, स्कॅनर. यांनी काय विचारले? ऑल ऑफ द फॉलोइंग आर कॉम्प्युटर आउटपुट डिव्हाइस एक्सेप्ट एक विच सोडून. म्हणजे ह्याच्यामध्ये इनपुट कुठला आहे? कीबोर्ड आहे का? कीबोर्ड आहे. माऊस पण आहे. हे दोन्ही पण आहे. ह्याच्यामधले हे नॉर्जेटवाले कुठली ॲक्युरेट पकडतात त्यांना सोडू. दोन्ही आन्सर आहे बरं का ह्याच्यामध्ये. प्रिंटर, स्कॅनर हे काय? ही आउट आहे. त्यांनी एक्सपेक्ट विचारले. ओके, हे बघा हे काय? हे एक्सपेक्टेड आहे बरं का. ही नोट करून घ्या. एक्सपेक्टेड थोडी कमी जास्त होऊ शकते. काय?
एक्सपेक्टेड कट ऑफ कशासाठी इलिजिबल फॉर नॉर्सेट 9 मेन्स एक्झामसाठी. वेकेन्सी किती आहे आपलं 3700 पर्यंत नर्सिंग ऑफिसर पोस्टसाठी. ओके, हे काय कट ऑफ पर्सेंटाईल मध्ये, पर्सेंटेज नाही आहे बरं का, पर्सेंटाईल आहे. युआरचं कितीपर्यंत येऊ शकते 89 ते 95, ईडब्ल्यूएस वाल्यांचं 74 ते 83 आणि ओबीएस वाल्यांचं 79 ते 86 आणि एसटी वाल्यांचं 74 ते 82 आणि एससीचे 69 ते 75. याच्यामधनं 2 ते 3 प्लस और मायनस होऊ शकते बरं का, वरती खाली जाऊ शकते, कारण ह्यावेळी एक्झामचं पॅटर्न थोडं सेमच होता, नॉर्सेट 8 सारखंच थोडी रिलेटेड होऊ शकते. हे झालं आपलं कट ऑफ. आतापर्यंत जे सगळ्यांनी नॉर्सेट प्री एक्झाम दिलेले आहे त्यांनी कुठल्या पण टेन्शन घेऊ नका. एक्झामचा रिझल्ट येईपर्यंत कोणावरती पण विश्वास पण ठेवू नका. ही काय एक्सपेक्टेड आहे बरं का, ही रिअलिटी नाही आहे, काय एक्सपेक्टेड आहे. मी असं सांगत नाही की एवढीच येणार आहे, ही मूर्खपणा होणार. ओके, चला आपल्याला काय आता नॉर्सेट एक्झाम प्री दिलेला आहे. आता काय करायचं आहे, मेनसाठी अभ्यास करायचा आहे. कुठे पण टाइम वेस्ट करू नका, कारण एक्झाम लवकरच येणार आहे. सगळ्यांना माझ्याकडून पण आपली टीम एमएनओकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आहे. मेन्स एक्झाम द्या आणि ते पण कसे निवांत द्यायचं आहे, आपल्याला गडबड करायचं नाही. मेन याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला निगेटिव्ह कंट्रोल करायचं बरं का, निगेटिव्ह कंट्रोल मेन्स मधला सांगतो मी बरं का. मेन्स मध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये पाठीमागे राहू शकता. निगेटिव्ह मार्किंग आणि मॅक्झिमम तुक्का मारू नका, मॅक्झिमम तुक्का मारायचं नाही, मॅक्झिमम तुक्का मारायचं नाही. जेवढं येते तेवढा टच करा. नॉट अटेम्प्ट अनोन क्वेश्चन. अनोन म्हणजे जे तुम्हाला त्याची आन्सरच माहिती नाही, जे क्वेश्चनला तुम्ही टचच नाही करायचे. रिस्क घेऊ शकता, ते पण कसे कमी घ्या रिस्क बरं का. रिस्क कमी घ्यायचं आहे आणि टाइम मॅनेजमेंट करा बरं का, टाइम मॅनेजमेंट करा. कारण क्वेश्चन्स 160 क्वेश्चन आहेत. म्हणून काय काय करायचं, निगेटिव्ह कंट्रोल करायचं आपल्याला. निगेटिव्ह कंट्रोल करायचं म्हणजे करायचंच. निगेटिव्ह कंट्रोलमध्येच आहे बघा तुमचा रिझल्ट. आणि निगेटिव्ह तुम्ही ज्यावेळी कमी करता ज्यावेळी काय वाढणार आहे, तुमचं एक्युरेटी रेशो वाढणार आहे. ज्यावेळी तुमचा रिझल्ट लागणार आहे. फक्त काय राहायचं आहे, कॉन्फिडेंट राहायचं आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि एक्झाम देऊन यायचं आहे. ओके, परत लवकरच भेटूया. सगळ्यांनी काय करायचं आहे, चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण दाबून ठेवा, ज्यावेळी तुम्हाला व्हिडिओ येतील तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जातील. ओके, चला आपण परत लवकरच भेटूया MCQ सिरीजमध्ये. कुठली त्रिशूला MCQ सिरीजमध्ये. ऑल द बेस्ट फॉर मेन्स. कुठली मेन्स, आपली नॉर्सेट मेन्स. सगळ्यांनी एक्झाम चांगलं द्यायचं आहे बरं का. ओके, चला लवकरच भेटूया. धन्यवाद.